हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. देवाच्या अद्भुत प्रीती कृपा आणि दयेसाठी कोटी कोटी धन्यवाद. पुन्हा एक बार या शेवटच्या दिवसांमध्ये भरपूर आत्म्याने भरा. हालेलुया. जेवढा वेळ मिळतो ना नाही त्या गोष्टी करण्यापेक्षा देवाचं वचनाने भरा. जेवढं तुम्ही देवामध्ये बिझी असता तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही जगाच्या गोष्टींकडे. जेव्हा रिकामी असतं काय होतं, मन लय विचार करते, हे कसं असणार, ते कसं होणार, हे काय होणार, ते काय होणार, काय खायचं, काय प्यायचं, लय गोष्टी येतात. पण जेव्हा मन आपलं फिक्स करतो देवामध्ये, देवाचं वचन आम्ही भरून राहतो, तेव्हा देवाचा आत्मा देवाचं वचन कार्य करत असतो कंटिन्युअसली. सो काय करा, भरपूर वचन वाचा, भरपूर देवाचं वचनाने भरून राहा. हालेलुया. आपण बघूया आजचं वचन, स्तोत्र 118:23. स्तोत्र 118:23. Psalm 118:23. स्तोत्र 118:23. हा. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. Amen. ही परमेश्वराची करणी आहे. This is the Lord's doing. It is marvelous in our eyes. आपल्या दृष्टीमध्ये काय आहे? अद्भुत आहे. तुम्ही स्वतःसाठी विचार करा, तुम्ही आज कुठे आहे हे तुमच्या अद्भुत वाटत नाही? वाटत नाही? वाटते की नाही? काय म्हणते, कोणाची काम आहे हा? कुठल्या माणसाची काम आहे का? माणूस जमतो, अजून किती करू आणि किती तुम्हाला मदत करू, किती दिवस बघू, किती तुमचं ऐकून घेऊ, किती तुम्हाला सांभाळू, माणूस जमतं पण देव जमत नाही. वचन काय सांगते, ही परमेश्वराची करणी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. हालेलुया. आमच्या नजरेमध्ये काय आहे? अद्भुत आहे. इट इज द लॉर्ड्स डूइंग, इट इज मार्वेलस इन आयज. त्यांना मिळालं नाही स्तोत्र 118:23. हालेलुया. 24 सर्वांना माहिती आहे, 23 कडे जास्त लक्ष कोणी देत नाही. बरोबर आहे ना? 24 सगळ्यांना माहिती आहे. दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड, वी विल रिजॉइस अँड बी ग्लॅड. आजचा दिवस परमेश्वर नेमलेला आहे, उल्हास आनंद करू. हे सगळ्यांना माहिती आहे. मग 23 म्हणते की परमेश्वराची करणी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. तुम्ही आणि मी एक अद्भुत आहे. तुम्ही आणि मी एक परमेश्वराचे महान कार्य आहे. दुसरा कुणाला बघायची गरज नाहीये, दुसरा कोणाशी काय बोलायची गरज नाही. आम्ही जे आम्ही साक्षी. म्हणून देवाचं काय म्हणते, फिलिपियन्स 4:7. फिलिपियन्स 4:7. फिलिपियन्स 4:7. हा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. हालेलुया. देव जे काही करतो तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडेच करतो. हालेलुया. आम्ही अंदाज लावतो असं होईल, तसं होईल, हे होईल, तसं होईल, तसं काही होत नाही. हालेलुया. आमचा विचार लय वेगळा. कदा मी प्रार्थना करताना म्हटलं असं कसं मागायचं बाबा, एवढं काय होणार, असं कसं मिळणार, पण देव वेगळंच करतो. काय म्हणते, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देव कार्य करतो, साधं गोष्ट देव करत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला दिल्या, यू हँडल दिस. जे काही मोठे ते सगळं मी बघतो. काय म्हणते बाबा, माझ्यासाठी एक पाऊल उचल, बाकी सगळं मी बघून घेतो. एक पाऊल उचल, बाकी सगळं देव बाबा बघून घेतात. ते उचलायला 10 वेळा भीती, काय होईल, काय माहित, काय करते, काय माहित, काय झाले, काय माहित. हालेलुया. पण आम्हाला एक पाऊल उचलायचं देवासाठी, एक स्टेप. त्याच्या काय म्हणते, ही परमेश्वराची करणी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. परमेश्वर आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडेच कार्य करणारा देव आहे. हालेलुया. कुठली गोष्ट विचार करा, कोण माझ्या कुटुंबासाठी मी आयुष्यात असं काही इमॅजिनेशन पण करू शकणार नाही, शक्यच नाही. कारण जिथून आम्ही आलो त्या ठिकाणी इथे स्वप्न नाही. काय म्हणतात ते, म्हणतात ना फेरीटेल म्हणतात ना, स्वप्नातले परी येऊन बोलल्यासारखं. कळालं माझे कुटुंब काय होतं, आम्ही कुठून आलो, ह्यामध्ये आज ज्या ठिकाणी आम्ही आहे ही स्वप्नात परी येऊन सांगितल्यासारखंच आहे. पण बाबा काय म्हणतात, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे कार्य करणारा देव. बायबल काय म्हणतो, जगातल्या मूर्खांना निवडतो ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी. ज्ञानी लोक ह्या जगातलं ज्ञान देवासमोर काही नाहीये. हालेलुया. म्हणून म्हणतात बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. त्याची काम फार वेगळं आहे.
एक छोटं एक्झाम्पल मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, पुन्हा एक बनवून एक रिमाइंड करतो. जसं आम्ही प्रभूमध्ये आलो, मी प्रभूमध्ये आलो 98 मध्ये, आणि माझ्या घरात भरपूर काय काय होतं जे नको होते त्या गोष्टी मी सगळे काढून टाकली. मला आठवतं चांदीच्या पण मी चिखलात फेकून दिली, चिखलात फेकून दिली. चांदीचे भरपूर काय काय होते सगळं चिखलात फेकून दिले. पण आमच्या घरामध्ये एक मंदिर होता आणि माझ्या मनामध्ये एक होता की मी सगळं काढले, पण याच्या मनातनं जायला पाहिजे ना. मी प्रेरला बसायची. ज्या दिवशी मी प्रभूमध्ये स्वीकार केला, माझ्या तिन्ही लेकरं पण माझ्याच बरोबर आल्या. तिघे पण छोटे छोटे होते, एवढे पिल्ल्या माझे तिघे पण माझ्या बरोबर आल्या. म्हणजे 27 वर्ष आधी विचार करा केवढं असतील माझी मुलं. हा, छोटे छोटे पिल्ल्या तिघे पण माझ्या बरोबर युटर्न घेतल्यात माझ्या बरोबर. पण एवढे पित्रे एवढे घाबरायच्यात ना, लय घाबरायच्यात. मी कुठेतरी थोडासा स्ट्रॉंगली असं उभं राहायचे, पण मुलं असं रोज जायचे. आमच्या घरातले सवय वेगळं होतं. सकाळ पूजा जायने कुठल्या कुठल्या पूजा करायचे, तासभर पूजा करायचे. माझं सगळी आम्ही असं ऑल्टरकडे उभा राहायचे. आम्ही लाईनमध्ये सगळे, मी पहिलं, मग माझ्या 3 पिल्ल्या, मग येऊन एकेकांना असं घेऊन असं लावायचे आम्हाला सगळ्यांना, असं असं ठीक आहे आम्हाला सगळ्यांना. जसं मी प्रभूमध्ये आलं, मी सॅटप्लेस झालो. मी म्हटलं नाही करणार. म्हटलं ते देतो सामर्थ. 1 नंबर भित्री रडकं, इतकी रडकं. मी म्हणतो ना, मला माहिती या वर्षात मी रडायचं बंद केलं. या वर्षात हालेलुया. लग्न 37 इयर्स 36 कंप्लीट होणार. या वर्षात मी माझं रडणं पूर्ण मी बंद केलं. या वर्षात तर 12 महिने रडतो, हे नाही दिले, ते नाही दिले, असं बोलले, तसं बोलले, हे केले, ते केले. आता काहीच नाही फरक पडत. हालेलुया. बायबल काय सांगते, एवढे रडकं, एवढं हे होतं, पण त्यावेळी माहित नाही कुठून देवाने एवढं शक्ती दिली. नाही म्हटलं हे करणार नाही. साईड प्लेस झालं. पिल्ल्या माझ्या तिघे पण प्रॉब्लेम जायचे लागायचे. एक दिवस रडायला लागले तिघे पण बोल, पप्पा बोलू नको, पप्पा हे असं काय नको पप्पा. झालं, मुलं पण युटर्न घेतले. ह्यानंतर जसं आमच्या घरामध्ये परिवर्तन बघितले, लोकांनी बघितले, ज्या घरात दिवस रात्र पूजा पाठ व्हायची, कट्टर म्हणजे इतकं पूजा रोज. मी म्हणतो ना, आणि तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, रोज पहाटे फिरायला जायचं. आमचे साहेब जरा हुशार, ह्यांचा टीम वेगळा असायचा, एकटे फिरायचे. मला गल्लीतल्या बायकांबरोबर पाठवायचे, बायका सगळे उठायचे. आणि त्या टीममध्ये मी छोटी, किती मी 26 वर्षाची 27 वर्षाची होतो. 3 मुलांची आहे. ते सगळे मोठे मोठे लोक, बायका. आणि कुठून, राजेश मोटर्स कडून टेमलावाडी चालत जायचे पहाटे. जाता येता जे जे झाड दिसते फुलांचे सगळं चोरून आणायचं. पूजेला लागतात ना, जाता येता सगळं घेऊन यायचं. आणि असं ते वेगळ्या प्रकारचं जीवन. जेव्हा मी स्टॉप केलं, सगळं बंद केलं, मी साईड प्लेस झालो आणि घरात सगळं काही बदललं. आता एकटे माणूस पळून पळून किती पडतील हो, किती पडतील. आता आईला सगळं मिळत होतं, ताट तयार, पूजेला सगळं तयार, यायचे दुपारी पूजा करायचं. सगळं बंद केले की सगळं घेऊन करायला त्याचा कंटाळा येतो. थोडा दिवस करतील, नंतर काय होणार. सो बघता 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 मग आणि मी प्रेयर करत होते. जे काही घरात सगळं मी काढलं ते बाबा, पण हे जो घरात समोर आले मंदिर होता माझ्या घरात आले शोकेस होता मोठा. त्या शोकेसवर एक मंदिर. दर शनिवार त्याच्यासमोर नारळ फोडलेले असायचे. ते अर्ध नारळ तिथं त्यामध्ये तेल घालून, वात लावून दिवसभर ते पेटत राहायचं. आणि साहेबांचे दिवसभर फास्टिंग. साहेबांच्या मागे मागे आम्ही पण सुरू केलं फास्टिंग. त्याच्यासाठी काय माहित नाही, काय बोलायचं माहित नाही, ते काय असते माहित नाही, करायचं बस केली. आणि ज्या वेळी मी बंद केल्यानंतर आठवतं मला, एक दिवस अचानकच एक दादा होते तिथं आमच्या, म्हणजे जेव्हा पहिला राखी बांधायची लई सवय ना, मी लहानपणापासून एक्सपर्ट राखी बांधण्यामध्ये. आणि आमच्या हुबळीमध्ये परंपराच नव्हतं. आमची ॲटमॉस्फिअर पूर्ण वेगळं तिकडची. लहानपणापासून आम्ही राखी का बांधायचं, जे जे लोक वर्षभर लाईन मारत असतात ते सगळ्यांना आठवण ठेवायचं. रक्षामध्ये सगळ्यांना पळून पळून राखी बांधायचं. हे वर्षभर आमच्या मागे पळतात. रक्षामध्ये त्यांच्या मागे मी पळायची मम्मीला घेऊन माझ्या.
असं करून आम्ही हे रक्षाबंधन बांधायची स्टाईल होता. पण लग्नानंतर आमचे शेजारी एक होते, ते दादा त्यांना मी बांधायची, त्यांची बायको ह्यांना बांधायची. आणि तिथून आम्ही घर सोडून पुढं, तेव्हा आम्ही गौतम कॉलनीत होतो, तिथे आंबेडकर कॉलनीला गेलो. मग ते एक दिवस ते दादा अचानक आमच्या घरी आले. मला सगळं बघितलं, हे काय बाबा इथं काय दिसणं झाले की सगळं. ते पण मी प्रेयर करायचे की हे जे आहे ना ठेवलेलं, हे मी नाही काढणार, त्यांचं त्यांनी काढायला पाहिजे. पण मी एकटी नव्हतो, मी असल्या सेवकांच्या सामर्थ्यांच्या अंडरमध्ये होतो, स्पिरिच्युअल कव्हरिंग मध्ये होतो. अंकल दिनाकरन, मोहन सिलासरस ब्रदर आणि माझे जे पास्टर आहेत हुबलीमध्ये, मायकेल पास्टर, त्या यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी होतो. त्या लोकांना मी प्रेयर रिक्वेस्ट पाठवायची, किंवा फोन बिल काय नव्हता, हल्लो बिल्लो म्हणायला. मग त्यांना मी लेटर्स पाठवायची, त्यांना सांगायचे माझ्या पतीसाठी प्रेयर करा, त्यांच्या तारणासाठी प्रेयर करा. अंकल दिनाकरांचं माझ्याकडे लेटर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः हाताने लिहिलेलं, तुमच्या नवऱ्याची तारण झालेली आहे. तेव्हा झालं नव्हतं, झालेली आहे. स्वतःच्या हाताने असं लिहून त्यांनी पेन, इंक पेन असतं मोठा इंक पेन, तसला पेन त्यांनी लिहून सिग्नेचर करून पाठवलेले. सो स्पिरिच्युअल कव्हरिंग खाली मी पण मात्र मी असं नाही की दुसऱ्यांना दिला आणि मी गप्प बसलो. अशी प्रेयर करायची मी दिवस रात्र. मला म्हणतो ना मी टक्का जगामधून देवाकडे आलेलो नाहीये. आणि आज मला का देवाने पुन्हा सजवली, भिकारीसारखं जगू नकोस, हे सगळं माझ्या जीवनात होतं. पण देवाने मला ते काढली, मला नम्र केले, पूर्ण हंबल केले, मला बनवले. आता मला ह्या गोष्टी तुला काय फरक कळत नाही, तू भिकारीसारखं राहायचं नाही. हालेलुया. जेव्हा मी प्रभू मध्ये आलो, मी बोलत आता समजा असं वाटते, असं झाले की आता लोक असं बघायचे, आत काहीतरी आहे, वाटीत काहीतरी वाटत, वाटी उलट झाली, आता सगळं केस करायला लागलं, काय वाटत. मी एक टक्का बदललेलो नाहीये, एक टक्का नाहीये. म्हणून मी हक्काने मागायची, दिवस रात्र प्रार्थना करायची. एकच प्रार्थना, माझ्या नवऱ्याचं तारण. काय मागायची? माझ्या नवऱ्याची तारण. दचकं बसायचं, मला भीती वाटे, मी झोपेत घाबरून उठायची. देवा मी वाचलो, माझे लेकरं वाचल्यात, आज जरी तू आलास, लई भूकंप व्हायचे, सारखं काय ना काय व्हायचं. एवढं मनात भीती बसलेला की आज जरी काहीतरी झालं, हे कुठे जाणार. आज आहे का ही बर्डन आमच्यामध्ये? माझं मी करतो, त्यांचं त्यांनी करू दे, नाही ऐकलं तर आम्ही काय करणार, असंच म्हणता ना, असंच म्हणता ना तुम्ही लोक. तर तुम्हाला हा सिरियसनेस आहे का? एवढी मी प्रार्थना करायची दिवस रात्र, झोपेत पण असा हात बांधलेला असायचे, म्हणे असं डोळ्यात पाणी. मी म्हणतो ना, लॅक्मी नेल पॉलिश त्या दिवसामध्ये कुणाकडे नसायचं. 27 वर्ष आधी कधी लॅक्मी, त्यावेळी 35 रुपयाला एक बॉटल होता. माझा कप्पा पडलेला असायच्या तसे. एवढं 1 मिनिटात जसं मी देवाकडे आलो, सगळं उलट पालत झालं, मी मेलो. मी देवाकडे एकच म्हटलं, देवा मी तुला पूर्णपणे 100% दिलो, आता तुमची जबाबदारी माझ्या कुटुंबाला वाचवायचं. रोमन कॅथलिक एका मिनिस्ट्रीतून आम्हाला एक मॅगझिन यायचा. त्या मॅगझिनवर वरती असे एक पट्टी असायचा, ॲड्रेस असायचा एका साईडला, दुसऱ्या साईडला एक वचन असायचं, प्रेषित 16:31 असायचा. त्यावर असं होता, जो जर देवावर विश्वास ठेवशील, तुझ्या घराण्याचा मी तारण करेन. इफ यू बिलीव्ह, यू अँड युअर हाऊसहोल्ड विल बी सेव्ड. मग मी म्हणायची, देवा मी असं तसं नाही, 100% तुझ्यावर मी विश्वास ठेवतो, 100% मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. माझ्या घराण्याचा तारण कर, माझ्या घराण्याचं तारण कर. ही वचन जर मी प्रार्थना कर, दर महिन्याला मॅगझिन यायचा, ते पुस्तक मी वाचायचे, तेवढंच पेपर कट करायची, खिडकीला लावायची, सगळ्या दारांना, 4 रूम मोठं घर होता, सगळ्या दारांना लावायची. तेव्हा येशूचे फोटो लावायचे की नाही माहित नाही, सगळं घरात ना येशूचे फोटो लावायचे. कुठं बघत येतं, छोटे छोटे फोटो मॅगझिन मध्ये वाचायची, कुठं सगळं घरात ना जाहिरात येतं. मी अशी वेडी होतो, अशी. आज तरी ते दुसरं लेवल, ते पागलोंचे बडकर आहे. पण त्यावेळी त्यांना स्पिरिच्युअल मॅच्युरिटी नसल्या कारणाने ऑडिओ कॅसेट्स माझ्या घरात होते, जीसस कॉलचे गाण्यासह सीडीज
तसं नाही, तेव्हा काही सीडी नव्हते, टेप दाबायचं असं, तसले कॅसेट्स असायच्या. आणि जीसस कॉलचे कसं स्टार्टला प्रेयर असते, एंडला प्रेयर असायचा. इन केस मी अंघोळ करत असलो, बाथरूम मध्ये असलो, गाणे लावून गेलं तेव्हा प्रेयर सुरू झाली, मी कपडे घेऊन टॉवेल माझ्या डोक्याला कव्हर करून बसायची. एवढं मी म्हणजे म्हणतो ना, तेवढा रेव्हरन्स आणि तेवढं इनोसेंटनेस होतो. हालेलुया, हालेलुया. आणि शेवटी प्रार्थना करून 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 आणि प्रार्थना अशी होती, देव बाप्पा म्हटलं सगळं मी काढलं. ज्या दिवशी ही जाईल म्हणजे जात असेल याच्या मनात नाही गेलं. बायबल काय म्हणते, हे परमेश्वराचं कार्य आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. कुठल्या माणसांचं काम नाहीये, कुठल्या माणसाने सांगून केले ते तात्पुरतं असते, जरा गेले परत हळू आणून ठेवणार. हे देवाचं काम आहे. ज्यावेळी प्रार्थना करून सगळं झालं, मग एक दिवस मला आठवतो, शुक्रवार क्रिसमस होता, 25 डिसेंबर, क्रिसमस शुक्रवारी आला होता. आणि शुक्रवारी झाली, शनिवारचं ते बाबा होता बसलेला आमच्या घरात. मग शनिवारी सकाळी कुणाला तरी बोलवलं आणि उचलले की सगळं घेऊन गाडीत बसून घेऊन गेले घरात बाहेर. त्यानंतर त्यांचे मित्र आमच्या घरी आलेले, तर घरी सगळं फिरून फिरून बघायला, सगळं घरात पण लावलेलं, इंडिया इज माय कंट्री. सगळं इंडियामध्ये जेवढे सगळे घरात. आता हे माणूस मला घाबरला, म्हणजे काय झालं, कुठे गेले सगळं. आणि हे बसले होते, लई क्लोज आमचे, एकदम चांगलं रिलेशनशिप होतं. मग हे असं बेडवर पडलेले, तिथे आला बसले आणि त्यांनी म्हणलं, काय जोसेफ सगळं घरातला काढला, करा गळ्यातच घालून फिरायला सगळी. म्हणलं काय म्हणलं, घरातला काढला, गळ्यात मात्र घालून फिरायला असा. आणि त्यावेळी त्यांच्या गळ्यात एक लॉकेट असायचा, एक कोल्हापूरची एक तिरुपतीची, दोन्ही साईड्स. ओके, ते लॉकेट वर. आणि हे लॉकेट त्यांच्या गळ्यात कायम असायचा. आणि ज्यावेळी त्यांनी तसं बोलले आणि मला जसं मी प्रभूमध्ये वाढत होतो सुरुवातीला, ह्यांना बघितलं की नाही मला असं राग यायचा, लय राग यायचा, कारण ते गळ्यातलं बघ. आणि मी सारखं एकच म्हणायचे, ते थुट, ते पडका, ते पडका, असं सारखं प्रार्थना करायची. आणि म्हणते ना, सारखं पाय दाबायचं, हात दाबायचं, सगळं लय सवय होतं. आणि सगळं त्यांच्या शब्दाने बंद केलं, ते मी काय बंद केले नाही, त्यांच्या स्वतःच्या शब्दाने बंद झालं सगळं. हालेलुया. आणि पाय दाबत बसायची, सगळं बघायची ना, असं राग यायचं, ते तुटू दे, ते पडू दे, असं प्रार्थना करायची. आणि ज्यावेळी ते दादाने म्हणलं, काय जोसेफ सगळं काढलं आणि गळ्यात घालून फिरायला सगळे. मग साहेब काय म्हणतात पटकन, काय आहे ते दोरीत आहे, काळं दोरी आहे, आणि एक ना एक दिवस ते जुनं होणार, ते तुटणार, पडणार, आता तुटले की मी परत घालणार नाही. ऐका जरा माझ्या लेकरांना, माझ्या बहिणींना, काय म्हणलं, एक गळ्यात आहे, काळी दोरी आहे, एक ना एक दिवस ते तुटणार आणि ते पडणार, मग तेव्हा मी परत घालणार नाही. आणि मी प्रार्थना काय करायची, तुटू दे, पडू दे, तुटू दे, पडू दे, हेच माझा प्रार्थना. हे मी बोलून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी असंच बसून पाय दाबायला लागलो, झोपल्यात, पवित्र आत्मा काना काढाल्यात. हालेलुया. मी काय म्हणायला लागलो, प्रार्थना काय केलं, ते तुटू दे, ते पडू दे, रोजचं प्रार्थना, रोज प्रार्थना करायची. पाय दाबायला बसलं की प्रार्थना, ते गळ्यातलं तुटू दे, ते पडू दे, तुटू दे, पडू दे. आणि त्या दिवशी पण मी असंच प्रार्थना केलं, म्हटलं ते गळ्यातलं तुटू दे, ते पडू दे. पवित्र आत्मा हळू चालत काय म्हणलं माहित आहे, हे काय बोलले ते शब्द मला आठवण करून दिले. काय बोलले मित्राला, ते दोरी आहे, एक नाही दिवस तुटणार, ते पडलं की मी परत घालणार नाही. मग पवित्र आत्मा मला बुद्धी दिली की प्रार्थना कशी करायची. हालेलुया. काय म्हणते, की परमेश्वराचं करणी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. मी माझ्या बुद्धीने प्रार्थना करतो, दोरी तुटू दे, ते पडू दे. देवाने अशी कार्य केली, मला पवित्र आत्म्याचे इन्स्पिरेशन प्रार्थना का केली पाहिजे, पवित्र आत्मा यत्ता काळी कशासाठी कशी प्रार्थना केली पाहिजे, पवित्र आत्मा शिकवतो. जेव्हा मी ते बोलल्यानंतर मी विचार केला, आता काय पवित्र आत्मा म्हटल्या, तू काय मागालीस, त्यांनी काय बोलले, तुटणार आणि पडणार, तू पण तेच मागालीस, तर यात काय वेगळं. मग म्हटलं, देवा तू सुपरनॅचरल देव आहेस, तू महान आणि थोर परमेश्वर आहेस,
तुझी कार्य अद्भुत आहे. एवढा बुद्धी नव्हती, एवढा ज्ञान नव्हता, एवढा वचन माहित नव्हतं, काय माहित नव्हतं नवीन. एकच म्हटलं, डॅडी ते दोरी तुटू नये. लॉकेटचं लॉक जो असतं ना त्याला असं, हे दोरी आणि लॉक हे तुटू नये, हे निघू नये, पण तू याला सेपरेट कर. ही प्रार्थना समजलं सर्वांना? चेन असतो ना, दोरी असते, त्याला लॉकेट असं घालायला लॉक असतो ना, त्यातच ते घालतात ना. मग मी काय प्रार्थना केली, ती दोरी तुटू नये. मी प्रेर काय करतो, दोरी तुटावी पडावा. ह्यांनी पण काय बोलले, दोरी तुटणार आणि ते पडणार. त्यांच्या आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? मग म्हटलं देवा दोरी तुटू नये, लॉक निघू नये, पण याला तू सेपरेट कर. छोटा प्रार्थना, रोज दुसरं करायची, आज दुसरं केलो आणि झोपली. उन्हाळ्यात असं भर उन्हाळ, बॅट बीट कोण झोपायचे नाही, जमिनीवर चड्डे टाकली, काहीतरी घालून खाली झोपलो होतो मी. सकाळी उठलो, मी उठून कामात लागलेलो. नंतर हेने उठून गेल्या, मग बिछाना काढायला असं जाऊन असं करून असं फोल्ड करायला लागलो. 4 आण्याचं काम, तेव्हा 4 आण्या 8 आणे होते ना पैसे, ते चालायचे. मग 4 आण्याचं कॉइन पडल्यासारखा आवाज आला. मग ती घेतली मी हातामध्ये, बघितलं आणि आतल्या रूम मध्ये गेलो. म्हटलं हो हे बघा तुमचं पडलं, असं म्हटलं ना फ्रीजवर ठेवलं. तुमचं पडलं बघा म्हटलं. आणि मला पण डोक्यात एवढं आलं नाही की जे मी केलं ते झालं, लक्षात पण नाही. आणि ठेवलं आणि निघून गेलो. त्यानंतर कितीतरी वर्षांनी जेव्हा एके वेळी आम्ही सांगावला सेवेला गेलेलो, सेवा करत असताना ब्रदराने तिथं साक्ष दिली. काय माझी बायको प्रार्थना करत होती माहित नाही. लय अनुभव आहे, लय गोष्टींचा अनुभव. मी कशी प्रार्थना करते जीवनामध्ये, काय काय गोष्टी घडायच्या, उत्तम केले. काय म्हणते देवाचं वचन, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे, परमेश्वराची करणी आहे. आम्हाला समजत नाही आम्ही काय करतो आणि काय नाही. काय घडत असताना आम्हाला वाटतं हे कसं कसं काय घडायला लागले, देव करायला लागले, देव करायला लागले. ज्यावेळेस ते पडलं काय ना, तेव्हा ब्रदर सांगत होते माहित नाही. आणि मी बघितलं पण ना, त्याने तिकडे गेलं दाराकडं. मी म्हटलं तुमच्या पडलं बघा, पण असं ठेवलं त्याने दारात, पण असं हळू बघतो, गळ्यातला दोरी तसंच होता. देवाने काय केली, दोरी तुटली नाही, लॉक निघलं नाही, सेपरेट केले. हा आमचा पाप आहे. हालेलुया, आमचा पाप आहे. दोरी तुटली पण नाही, लॉक निघलं पण नाही. आणि जो व्यक्ती मुरलेले त्या गोष्टीमध्ये, देवाने असं उचलून काढलं त्यांना. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. जर आमच्यामध्ये जिद्द नाहीये, आमच्यामध्ये लोकांसाठी तळमळ नाहीये, ते बर्डन आहे, तर काहीच नाहीये. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य, देवासाठी काही अशक्य नाही. बायबल काय म्हणते, हा देवाची करणी आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. कितीतरी साक्ष आमच्या जीवनामध्ये, कितीतरी साक्ष अशी अद्भुत आणि अद्भुत देवाने एक गोष्ट केलेला आहे. मग ते काय म्हणते, जे काही करतो ते बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो करणारा देव आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो कार्य करणारा देव आहे. आमच्या नजरेप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे देव कार्य करत नाही. आम्ही मागतो काय, छोट्या गोष्टी, छोट्या गोष्टी. देव असं देत नाही. देव म्हणतात मागतेच नाही, मागते चांगलं मागे जरा. हालेलुया, मोठं मागे जरा, तर चांगलं माग, मोठं माग. लोक विश्वास ठेवत नाही. कसे मागताना पण काय लोकांना कसं विश्वास नसतो. मुलगी, एक धनीताटी मुलगी होती, बिलीवर, एकदम स्ट्रॉंग, खूप प्रार्थनेतली पोरगी. त्याला लग्नासाठी एक स्थळ आलं. मग त्यावेळी त्याने अंकल दिनाकरांना चिठ्ठी पाठवली. अंकल दिनाकरन स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचे. पॉल दिनाकरन चुकून पण पूर्ण उत्तर ते कधी बोलत नाही, लई शानपणाने बोलतात. ब्रदर करा, होईल असं तसं, म्हणजे ते वेगळंच. अंकल ते तसं नाही, हो यस कर, नाहीतर नाही, असं ते डायरेक्टली बोलायचे. मग पॉल दिनाकरन सारखं ते असं म्हणते. मग अंकल दिनाकरन चिठ्ठी पाठवली. म्हटले अंकल असं मला लग्नासाठी स्थळ आलं, खूप चांगली पोरगी, गॉड फेअरिंग पोरगी, लग्नासाठी आले म्हणल्या. मग अंकल म्हणले, प्रेयर केलं, म्हणले येस इट इज फ्रॉम द लॉर्ड, मूव ऑन. देवाकडून लग्न करून घे आणि जा. बिचारी ऐकली देवाची, सेवकाने बोलले, झालं की लग्न. एक नंबर दारू राहतो. कोण होता, सगळ्यात थोडं पडलं.
एक नंबर दारुडा, एक नंबर दारुडा. पण ते लेकराला ते सेवकाच्या शब्दावर एवढा विश्वास होता, जर देवाने मला ह्यांना दिली तर आय विल वेट अँड सी. ती प्रार्थनेत कमी पडली नाही, ती डळमळली नाही, त्याच्या नवऱ्यासाठी प्रार्थना करायला लागली. आज ते पती पत्नी साऊथ इंडियामध्ये महान सेवक आहेत. हालेलुया. लय लोकांच्या जीवनामध्ये देव बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे कार्य करणारा देव आहे. आताच्या लोकांना रेडीमेड पाहिजे, सगळं पाहिजे, तयार पाहिजे. घर आहे, येस. नोकरी आहे, येस. बंगला गाडी आहे, येस. मग लग्नाला तयार. आज कितीतरी डिमांड आहे जगामध्ये, कितीतरी गोष्टी आहेत. पण देवाचं वचन म्हणते बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे कार्य करणारा आमचा देव आहे. त्याचं कार्य महान आहे आणि थोर आहे. ते इम्पॉर्टंट तुम्ही आणि मी एक साक्ष. काय आम्ही म्हणतो ना, परत विचार करावा, एवढ्या मोठ्या जगात देवाने तुम्हाला आणि मला निवडले, त्याची ओळख दिली. विचार करा. सगळ्यांना सुद्धा तुमच्या कांदान बघा की. मला परत कोणते विचारत होते. बरं 3 दिवस प्रेयर होती ना आपले, शुक्रवार शनिवार रविवार. एका बहिणीने मला म्हटलं, सिस्टर तुमच्या घरात तुमची आई वडील तुमची पाहुणे सगळे देवात आहेत का, सेवा करतात का? मलाच पहिला देवाने निवडले सेवेसाठी. हालेलुया. अख्ख्या कांधामध्ये मला देवाने निवडले सेवेसाठी. सगळे काय लोक नावासाठी होते, एकीकडे एक तिकडे म्हणण्यासारखे लोक चर्चला जायचे, मीटिंगला जायचे, सगळं करत होते. मग देवाने मला निवडण्याच्या अख्ख्या कांधांमध्ये. लक्षात घ्या, देवाची काम महान आहे, खूप तोर आहे, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. मग निराश कधी व्हायचं नाही. हालेलुया. प्रार्थना करताना आपण कचायचं नाही, दमायचं नाही. मी म्हणतो ना, मला भीती होता आज जरी मेले आणि कुठं जाणार. मी तुम्हाला लय वेळा सांगितलं, काय दिसत नाही, काय झालं ते तिकडं असणार, आम्ही इकडं असणार नाही. तुमची लोक नरकात बसताना मरताना तुम्ही बघणार, ते डोळ्यासमोर होणार, मागे होणार नाही. हालेलुया. तुमच्या डोळ्याला दिसणार सगळं काय व्हायला लागलंय. आता जरी स्वर्गात गेलो, आम्ही आनंद राहू शकतो का? आमची लोक तिथं बास झालेत, नरकात मराल्यात. म्हणून वेळ गेल्यानंतर नाही, आताच वेळ आहे, देवाकडे मागा, प्रयत्न करा. देव सर्व काही करायला शक्तिमान आहे. हालेलुया. स्तोत्र 37 Psalm 37 त्यामध्ये 31 वचन वाचूया. 37-31. स्तोत्र 37-31. हा. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याचे पाय घसरणार नाही. हालेलुया. त्याचे कार्य गम्य आहेत, महान आहेत, तोर आहे. त्याचे नियमशास्त्र आमच्या हृदयामध्ये ठेवली पाहिजे. कधी आम्हाला जाणीव होणार? नुसतं ऐकण्यापुरतं कानात घेतली, काहीतरी बघितली, स्थिरता नाहीये, 10 बघितली, एक पण डोक्यात जात नाही असं नाहीये. जेव्हा आम्ही तिचं वचन आमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये ठेवतो, ते वचन आम्हाला सांभाळतं. मग मी वर्षिप करणं काय म्हटलं? तू मला चालव देवा, तुझं मार्गावर तू मला चालव, मी डळू नाही पडू नाही म्हणून तू मला सांभाळ. यासाठी देवाचं वचन पाहिजे. बुद्धी कोण देतात? देवाचं वचन. हे करायचं, हे करायचं नाही, इकडे जायचं नाही. पवित्र आत्मा मला शिकवतो. आज लोकांना काय आहे, नुसतं टाइमपास पाहिजे. सिरियलवर सिरियल बघणार, पिक्चरवर पिक्चर बघणार, टाइमपासवर टाइमपास करणार. आज लोक अजून जगाच्या गोष्टीमध्ये लय बिझी आहेत. प्रार्थना करायला सांगा की टाइमच नाही बोलले का. हालेलुया. समजा मी काय बोलालो? लय लोकांना सिरियलवर सिरियल न थांबता एकानंतर एक बघतात. ही माइंड आमची जमीन आहे. लक्षात घ्या मी काय बोलालो. ही माइंड आमची जमीन आहे. जे तुम्ही बघता ते तुमच्या जीवनामध्ये काम करते. तुम्ही घरात दिवसभर भूतांचे पिक्चर लावून बघत बसा की सगळी भूत घरात काम करतात की नाही बघा. लई बघायची जीवर. मला लय वाटतं भूताचे पिक्चर लय बघायचे. मी अजिबात सगळी तर मी अजिबात आहे बिंदास बघायची पहिल्यापासून, लहानपणापासून. भूतांना घाबरायची नाही, भूताचे पिक्चर घाबरायची नाही. सगळी असं आले की म्हणजे काय म्हणतात टाकी घातले बघ कसं लई. पण ते स्पिरिट वाईट आहे. एखादं स्पिरिट तुम्ही एखादं सिरियल तुम्ही घरात बघत आहे, लक्षात घ्या मी काय बोलले, व्हेरी इम्पॉर्टंट. त्या स्पिरिटच्या मागे, त्या सिरियलच्या मागे एक कुठली तरी गोष्ट असतो.
एक लफडे बाजार असतात. इकडं बायको ऑफिसमध्ये एक, बाहेर एक, रस्त्यात एक, दारात एक, डोक्यात एक. आमचे लोक किती छान, किती छान सिरलेली, किती छान आहे ती साडी, किती छान आहे. काय बघायला असं तुम्ही घरी बसून ते व्यभिचाराचा आपल्याला घरी इन्व्हिटेशन करतात. ते कोणत्या आपल्याला घरात बोलवता तुम्ही लोक. दुसरं काय म्हणाले, लबाड, सासू सुनांचे भांडण. परवा मी असंच रील्स बघत होतो, काहीतरी आलं अचानक डोळ्यासमोर. म्हणजे काय आले, एका घरातली गोष्टी. सासू काय करते माहितीये काय, सुनेकडे जाते. सासू, सून, सासरे आणि मुलगा. नवरा बायको, ते नवरा बायको, हे नवरा बायको, सासू सासरे, मुलगा आणि सून एका घरात. ती बाई काय करते, पहिला सासूबाई सुनेकडे जाते. जेवणात काय केलीस, आज ना आलू मटर कर. मग ती पोरगी म्हणते, मम्मीजी आत्ताच मी भेंडी भाजी केलो. काय म्हणते, भेंडी भाजी केलो, आलू मटर कर म्हणते. तर म्हणते भेंडी भाजी मी आता ऑलरेडी करून झालं. बघते तिथून मुलग्याकडे जाते. मुलग्याला म्हणते, बाळ आज ना आपण बाहेर जाऊया जेवायला. कुणाला, लक्षात घ्या मी काय बोललो. एकच बाई आहे, रूप बघा किती, एकच बाई आहे. मुलग्याकडे जाते, म्हणते बाळ आज आपण बाहेर जाऊया जेवायला. मग ती म्हणते, मुलगा म्हणतो का घरी जेवण केलं नाही. केलं, पण ते म्हणते असं जाऊया म्हणून. ती म्हणते म्हणजे कोण, सून म्हणते. ओके, सुनेला काय सांगून आले, आलू मटरची भाजी कर. सून काय म्हणले, भेंडी भाजी झालेली आहे. मुलग्याकडे जाऊन म्हणते आपण बाहेर जाऊया जेवायला. का जेवण केलं नाही, ती म्हणते जाऊया. ओके, कोण समोर नाही ना. इकडून तिकडे वेगळं, तिकडून इकडे वेगळं, इकडून इकडे वेगळं. तिथे झालं की आमच्याकडे वेगळं. मग त्यानंतर मुलगा म्हणतो जाऊन पप्पांना सांग, पप्पांना पण सांग. मग नवऱ्याकडे जाते, आजी चला की जेवायला जाऊया बाहेर. म्हटलं आता कशाला, मुलगा सांगितला, मुलगा घेऊन जाणार आहे. हॅलो, काय म्हणते, मुलगा घेऊन जाणार आहे. मुलगा सांगतो, मुलगा म्हणतो जेवायला जायचंय. तिकडं वेगळं, इकडं वेगळं, इकडं वेगळं. मग चला म्हणतात. मग हे म्हणतात चल चल. मग बायकोकडे जातो, म्हणतात चल चल तयार. मग हे म्हणते, बायको म्हणते कुठं, जेवायला जायचंय बाहेर. मग ती म्हणते सच में खरंच जायचंय का बाहेर. म्हटलं हा चल चल जेवायला जाऊया. पटापट बिचारे आवरती, सगळं तयार होती आणि जेवायला म्हणून बाहेर जातात. गेल्यानंतर हॉटेलला जातात, सगळी बसतात चौघी जेवायला. मग सगळ्यांनी काय काहीतरी ऑर्डर देतात. मग नवरा काय म्हणतो, चल सगळी घ्या जेवण, तुला काय पाहिजे. बहू ना घर से काके आई है. काय म्हणते, मुलग्याला सांगते. जेवण आणून टेबलवर सगळं ठेवलेलं असतं, तर बाळ आणि सगळ्यांनी घ्या जेवायला. तर पटकन म्हणते नाही सुनेने घरातनं जेवण आल्या. हे म्हणते सासरा आणि मुलगा दोघे पण बघतात, हो ती जेवण केले ना, ती जेवण आले. बसतात, ही दोघी जेवतात. मग शेवटी नवरा म्हणतो टेस्ट तरी बघ की ग जरा. नाही म्हणते मी घरात जेवण आलो ना, मला काही नको आता म्हणते ती. मग नंतर बाबा बसतात, सगळे जेवतात. सगळं झाल्यानंतर उठून जात असतात. मग सासरा म्हणतो काय छान जेवण होतं, किती टेस्टी होतं, खूप छान 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 असं म्हणून सासरा तारीफ करत असतात. सासरा पुढे जात असताना मग नवरा म्हणतो ए मोठे इकडे म्हणतात. काहून काहून डोली झालीस, आपण चालला जो त्याने गाडीत जाऊ दे, चल इकडे म्हणतात. आणि बाई येत्या. मग नवरा म्हणतो मला माहिती काय करणार, सांग तुला काय पाहिजे. मग ते म्हणते नाही मी तर जेवण आलो की घरात. नवरा म्हणतो मला सगळं माहिती, तू काय जेवलेले नाही आहे, तू आता काय करणार सांग. मग त्याला मनात एक आधार वाटतं, बाबा कोणी तर आपलं दुःख समजून घेतात. जग अशी नाटकी आहे. किती नाटक, एकच बाई तिकडं एक, तिकडं एक, तिकडं एक, तिकडं एक, इकडे एक. हालेलुया. काय सांगते, लोकांना काय वाटते ह्या गोष्टी देवाला समजत नाही. सासू पण तसे, सुना पण तशीच. काय चतुर आहे त्या कालचे. सासू
सासऱ्यांकडे गुल्लू 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 गुल्लू, लई छान, तुम्ही लई छान, तुम्ही लई छान, पाठीमाग बोक्सत असतात. त्यावेळी आता ह्या गोष्टीमध्ये मी म्हटलं, असं बघून म्हटलं, माझी मुलगीला दाखवलं, म्हटलं हे बघ बाळले, त्याला धरून मार म्हणते त्याच्या नवऱ्याला. सगळं झाल्यानंतर ते बिचार एवढं दुःखातून गेलं, शेवटी येऊन आता का तिथं बोलायला येत नाही का त्याला पहिला. हालेलुया. साईडला घेऊन आता जेव बस मी देतो. काय तिच्या जीवनात किती कष्टात ते गेले असेल, विचार करण्याची गोष्ट आहे. हो, बायबल काय म्हणते की ज्या देवाने आम्हाला दिलेलं त्याला सर्व काही माहिती, काही त्याच्यापासून कोणी गुप्त ठेवू शकत नाही. देवाचं कर्म महान आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. पण त्याला देवाकडे ट्रिक्स आहे. तुला काय येते, तुला काय समजते, आम्ही किती हुशार आहे तुझ्यापेक्षा. हालेलुया, हालेलुया. 31 पुन्हा एक बरोच. थँक यू जीसस. स्तोत्र 37:31. हां, त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याचे पाय घसरणार नाही. हालेलुया. कधी घसरणार नाही. तुम्ही सासू राहा, सुन राहा, मुलगा राहा, जावे राहा, कुणी पण राहा, देवाचं वचन जिथे आत आहे तो माणूस कधीही देवाविरुद्ध पाप करू शकत नाही. पडत असतं मी बोलणार नाही दुसऱ्यांना, कचरा करणार नाही, कुणालाही किंमत देणार. कधी विचार केला का आम्ही किती मौल्यवान लोक होतो पहिला? लय डिमांड वाले लोक ना, मी पहिला लय स्वच्छ, डुकरांपेक्षा गारडे लोक आम्ही होतो पहिला. हालेलुया. त्याच्यापेक्षा वर्स्ट आम्ही लोक होतो. देवाने घेतले, रक्ताने धुवून शुभ्र पवित्र केले, आज योग्यतेची पात्र करून असं उभा केले आम्हाला. आज आम्ही घमंड करावी का? आज आम्ही घमंड करावी का? दुसऱ्यांना तुच्छ लेखावी का? लेखावी का दुसऱ्यांना? पाहिजे तसं बोलावे का? ज्याच्या मनात देवाचा नियमशास्त्र आहे तो कधी डरणार नाही. लक्षात घ्या, परमेश्वर महान आहे, त्याचा कार्य अद्भुत आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे, त्याचं काम वेगळं आहे. पण त्याच्यासाठी आमच्या मनामध्ये देवाचं वचन पाहिजे. आम्ही डरणार नाही, आम्ही चुकणार नाही. त्यात 37 मध्ये 3 ते 5 वाचूया. Psalm 37, 3 to 5. स्तोत्र 37, 3 ते 5. स्तोत्र 37, 3 ते 5. हां, परमेश्वराला भाव ठेव व सदाचाराने वाग, त्याच्यात वस्ती करून राहा, इमानाने चाल. amen. म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपला जीवितक्रम परमेश्वराला सोपवून दे, त्याच्यावरच भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. हालेलुया, हालेलुया. काय करायला पाहिजे? परमेश्वर अवलंबून राहा, माणसांवर नाही. कुणावर दिसू ठेवू नका. परत सांगतो, निराश होशील, वाईट लई काळजी होणार, किंवा लोकांकडे लई नजर, हेनी काहीतरी घेऊन देतील, हे काहीतरी करतील, हेनी काहीतरी बघतील, करतील. नाही 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 नाही, असं निराश होशील ना तुम्ही. देवाकडे बघा, अद्भुत रीतीने देव पुरवठा करणार. काय तुझं मनोरथ पूर्ण करेल, तुझी सर्व आशा, तुझी जे काही सिद्धीच नाहीये. पण आपला दिनचर्या देवाच्या हातामध्ये सोपवून दे. असं नाही मी करतो तो माझा मागे ये, मी चालतो माझा मागे मागे नाही. देवाला पुढे ठेवा, तो मागे पण आहे, ऐसेमध्ये आहे तो तुमच्या मागे पण, तुमचा पाठराख करेल, सगळं आहे. पण त्याला पुढे ठेवून चाला. आम्हाला माहित नाही आम्ही टोकर खाऊ, कुठं पडू. जसं येशू पुढे जातो, मार्ग मोकळं होतो, लाईन क्लिअर होत जातो. पण देवाला पुढे ठेवा. आपला जीवितक्रम देवाच्या हातामध्ये सोपवून दे. स्वतःपासून प्लॅन करू नका, काय करू, कसा बोलू, अजिबात नाही. देवाच्या हातामध्ये सोपवून द्यायचा. देवा तू चालव, तू काय करतोस ते कर. जे आम्ही देवाच्या हातामध्ये देणार, देव आपल्याला सगळं करून घेणार. मग ते काय करायचं? पूर्णपणे देवावर दिसते, पूर्णपणे देवाला अवलंबून. मी 1000 वेळा सांगितलं, तोंडाने बोलू नका, बक बक करू नका. भोकणारे कुत्र चावत नाही. हॅलो, चावत नाही. काय करा? शांत राहा, देवाला लढायला द्या. बायबल काय म्हणते? बॅटल बिलॉंग्स टू मी, लढणारा मी आहे, तुम्ही शांत राहा. आम्ही शांत राहत नाही, आम्ही दंगा करायला देव म्हणतात लढ जा तिकडे, कर्ज काय करतेस ते कर्ज. शांत बसाने बघा देव कसा लढतो. देवाला सोपून द्या, पूर्णपणे सोपून देवाच्या हातामध्ये. देवा तू कर, मला काही करता येत नाही. जोपर्यंत स्वतः देवाकडे रिकामी होत नाही, देव भरत नाही. मला माहिती आहे माझी गो, मला बोलले, मला केले, अजिबात नाही. या गोष्टी आम्ही मारायला पाहिजे. ते म्हणतात देवाची कर्मी आहे, आमची नजरेमध्ये अद्भुत आहे.
अद्भुत आहे. बघा हो अद्भुत गोष्टी अनुभव घेऊन बघा जरा उभा राहून किती कार्य करणार, किती काय काय होते, किती गोष्टी. परवा माझी मम्मी म्हणत होती, मला म्हणते तुला बघून मला पोटात काय काय व्हायला लागले कसं तरी. म्हटलं का? म्हटलं का नाही ग झोपत जा ग रात्रीचं जरा. म्हटलं कोण म्हटलं मला रात्री झोपलं तर झोप आहे. म्हटलं तर काय बोलणार त्याला. म्हटलं तू काय माझा विचार करू नको, म्हटलं चिंता करू नको, माझा बाप मला काळजी घेणार आहे. माझ्या आयुष्यात कधी नव्हतं तेवढं मी आज आनंदी आहे, तेवढं सुखी आहे, तेवढं समाधान आहे, रिलॅक्स मध्ये आहे. कारण हा जो माझा पिरियड आहे ना, ते एवढं काम बी मिळते ना, ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढतं, काय काय मला काही नाही. मी एकदम आजाद म्हणजे सुखी आहे, काही टेन्शन नाही, 1% पण मी टेन्शन घेत नाही, आरामात आहे. कसं दिवस येते कधी रात्र येतं, आरामात आपलं चाललंय, अशी थोडे रुटीन चालले. पण मनामध्ये काही दगदग नाही, दडपण नाही, काही चिंता नाही, काळजी नाही. असं दिवस काढले रडून 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 आयुष्य नाही. काय म्हणतो 2026 बाबाने पुस्तके नो क्राईंग. हा बाबा म्हणतात ना, तुम्हाला बाजूला घेऊन डोळं पुसलं माझे बाबा. मी स्वतः विचार, मी एवढे कशी काय झालो, का पाणी येते माझ्या डोळ्यात आता. मी स्वतः विचार करतो, मी एवढी भित्री, एवढे रडकी, आयुष्यभर रडतो. मग काय म्हणते रडणार. माझी मुलं घरात बोलता बोलता म्हणा हे गप्पा मम्मी आता रडणार, मम्मी आता रडणार, अशी करायची. आता मी मला का मला रडायलाच येत नाही आता. हालेलुया. बाबाने पुसली बसून, रात्री बसवतात ना घेऊन साईडला, पुसून टाकली. काय म्हणतात बाबाचं. मम्मीला म्हटलं काय बोलायचं नाही, नाही ते गोष्टी म्हटलं. मी एकदम सुखी आहे, एकदम आनंदी, समाधानी. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय म्हणते, जो वाचन आपल्या मनामध्ये पाहिजे, आपलं जीवितक्रम देवाच्या हातामध्ये सोपून द्या. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो कार्य करणार तुमच्या जीवनामध्ये, नक्की करणार. तुम्ही बघणार एक एक गोष्टीमध्ये फरक बघणार. सैतान सोडत नाही. लई छत्र म्हटलं ना सध्या काय आता म्हटलं यांना हे मिळू देणार नाही, यांच्या जीवनात असं होऊ दे, ते होऊ दे. लई काय काय मला माहिती आहे. म्हटलं मला तू नम करू शकणार नाही, मला तू ढिल्ल पाडू शकणार नाही. मी मध्ये बोला ना तुम्हाला, प्रार्थना करणे माझं काम आहे. देव बोलला बोलणार माझं काम आहे. होणार नाही होणार देवाचं काम आहे. आता जोना काय केला, योना देवाचं वाणी ऐकला, बिचारा पहिला नाही म्हटला. देवाने म्हटलं जा आणि सांग. फिरला दुसऱ्याकडे गेला, तर्शीशला गेला, पाणीत पडला, माशाच्या पोटात होता, बाहेर आला. 40 दिवस 40 रात्र 3 दिवस दिला. त्या लोकांना ओरडून सगळ्यांना सांगितलं असं सर होणार आहे, असं सर होणार आहे, तुमचा नाश होणार आहे, पश्चाताप करा, पश्चाताप करा म्हणून एवढा माणूस दिवस रात ओरडून सांगितला. कुणाचाही वाईट झाला नाही, सगळी वाचल्यात की नाही. मग तर संदेशाला बडे काय, संदेशाला बडे काय. हा संदेश खोटं बोलला काय. देवाने बोलले ते त्याला बोलला. काम करो किंवा नाही करो देवाचं काम आहे. मग म्हणून एवढा का रडला, का बडबडला. मरण आलं तर बरं झालं असतं का बोलला. लोक बोलतात तिने अशी बोलले झालं नाही बघा, म्हणतात की नाही. याची तिला डिमांड होता, तिला त्याची वाईट वाटत होता योनाला. लोक वाचले, त्याला दुःख नव्हतं त्याला. आता मला काय म्हणणार आहे लोक, लय बोलला असेल ताटानं हे होणार ते होणार. हा लोकांनी पश्चाताप केले, लोकांना वाचवलं देवाने. सेम सध्या रुटीन तेच सुरू आहे. यशायाने जाऊन पळत आला, गाडी नव्हती, किक्क मारली, जाऊन दारात थांबली म्हणायला. एसके राजाकडे यशया कसा आला, चालत आला. जीव येऊन एसकेला सांगितलं बाबा तू मरणार आहेस, नीट नेटकं कर. नंतर तुम्ही रिलॅक्स मध्ये वाचून बघा यशया 38 आणि 39 अध्याय. बायबल स्पष्टपणे सांगते ज्यावेळी एसके राजा आजारी पडला, त्याला कॅन्सर झालेला आणि कॅन्सर मध्ये मरणार होता. मग एसके राजाला प्रार्थना केली, संदेशाला पाठवले देवाने. यशया आला आणि म्हटलं बाबा तू मरणार आहे, घरचं नीट नेटकं कर. का बोलले घरचं नीट नेटकं कर. तरुण होता एसके राजा, मुलं पण झाले नव्हते त्या वेळेला. लय लोकांना एक सिक्रेट माहित नव्हतं. मी प्रार्थना देवाने मला बरेच वर्षापूर्वीच रिव्हील केले. एसके राजाला मुलं पण नव्हते, मुलं नाही काय नाही,
आणि मराला टेकलेला. ज्यावेळी देवाचा संदेश त्याने सांगितले आणि गेले, आता परत संदेश काय म्हणणार, हे जा रे बाबा तू. अहो संदेशांना देव बाबा काय काय करतात की नाही. कोशा संदेशाला तर पेशंट लोक लग्न करायला आमोस भरपूर लोक आहेत बाईमध्ये पिडले देवाने. हेच केलं तरी असं झोपायचं रात्रभर एका खुशी होती. आणि एक रात्र त्या लोकांचा 1 वर्षाचा पश्चाताप. लोकांनी केलेल्या पापाचा पश्चाताप या संदेशाने एक रात एका बाजूला झोपवून तिचा पश्चाताप करायचं. संदेश साधे नाही, पिडतात ते बाबा, भरपूर गोष्टी करायला लागते. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा हेस्के राजाला यशया संदेशाने काय म्हणलं, बाबा तू मरणार आहेस, नीट नेटकं कर. त्यानं काय केलं, भिंतीकडे फिरून प्रार्थना केली, काय काय केलं, लगेच आले. परत देशाला ते पप्पाने पाठवले, जा बाबा त्याला सांग, जा 15 वर्ष आयुष्य वाढून दिलं. 15 वर्ष आयुष्य वाढून दिली. ते 29 अध्यायामध्ये जरा वाचलं, 39 अध्यायामध्ये वाचला. ज्यावेळी मी बाबा बरं झाला म्हणलो, का आले बिस्किट घेऊन पार्लीजीचा. हे आपल्या मेसेज मध्ये टॉपिक होता. मी म्हटलं देवा तू कसं मला नाही ना तसं नाही. हालेलुया. एसके राजाला बरं झालं म्हणून बाकी दुसरे लोक बघायला आले आणि ह्यो बाबा खुशीत लय खुश होतात ना, मी आजारी असताना बघायला आला तर किती चांगले लोक आहेत. याने एवढा खुश झाला, त्याच्या घरात भंडारात होतं नव्हतं सगळं त्यानं दाखवलं. परत देवाची वेळ, अरे बाबा कोण रे तुझ्या घरात आहेत, कोण आल्या, मला बरं नाही म्हणून पार्लीची घेऊन आले बघायला. मला बरं नाही म्हणून पार्लीची घेऊन आले बघायला. ते पप्पा म्हणलं काय केलास तू, काय दाखवलास. म्हटलं नाही दाखवलं असं काय नाही, सगळं दाखवलं, लय छान केलंस. देवाने काय म्हटले, तुझा पोटाची मुलं होतील. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आय थिंक 8 and 9 काय कुठलं वचन आहे का, 39 मध्ये वाचत आहे. 2 वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यशाया 39:7 वाचा. यशाया 39:7. जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील म्हणजे असं झाले नव्हते. त्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजी होऊन राहतील. हालेलुया. अजून हे बाबा मराला टेकला तेव्हा मुलं पण नव्हते हिजकिया राजाला. देवाने म्हणे तुझ्या पोटाची मुलं निर्माण होतील, तुला जे पुत्र होते त्यांच्या दिवसामध्ये ह्या लोकांना ते कैद करून येतील. आता बाबाने काय साठा केली, इथं मुलं अजून जन्मायचे, गुलामगिरी पहिल्याच तयार करून ठेवली बाबांनी. बायबल काय सांगते, देव जे बोलतो ते पूर्ण करणारा देव आहे. पण कधी देव बदलत नाही, त्याचे प्लॅन्स बदलतात. ते लोक म्हणतात देव ही इज अनचेंजेबल गॉड म्हणतात, मग कसं काय देव असं काय करतो. देव नाही बदलत, तो तोच आहे, पण त्याची योजना बदलतात. जेव्हा माणूस देवाचं ऐकतो त्याप्रमाणे देव त्याला सक्सेस करतो. ज्यावेळी देवाला विसरतात त्यांचा देव चिंता करतो. हालेलुया, हालेलुया. पण या दिवसामध्ये देवाची एक महान कृपा आहे, मागे वळाने या. जे कोणी हट्टपणा करतात, निराश होऊन जातात, त्यांचं कधी चांगलं होत नाही. पण देवाचं वचन म्हणते की आमच्या परमेश्वराच्या करणी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. हालेलुया. पण आमचं दिनचर्या देवाच्या हातामध्ये सोपवून द्या. आपलं हृदय देवाच्या वचनाने भरून राहा. काय करा, वचनाने भरून राहा. नावासाठी आजरी लावली, बायबल घेतली, गुडगुडू वाचली, तर ठेवली आणि पळत गेले असं नाही. काय आम्ही वाचलो, मनात वचन पाहिजे. बसता होतं ते वचन फिरायला पाहिजे. कधी कधी आम्ही जास्त बायबल वाचन वगैरे केल्यानंतर दिसते वचन समोर पूर्ण क्लिअर अक्षर दिसतात. मी म्हटलं ना, माझ्या देवपणे बरेच वेळा बोलले, डायरेक्ट देव बोलत असताना त्याची वाणी ऐकू येतो, त्याचे अक्षर डोळ्यासमोर दिसतात क्लिअर, दोन्ही पण होतात. मला लय वेळा बरेच वेळा देवपणे माझ्याशी बोलले. सुरुवातीपासून मी तुम्हाला म्हटलं, पहिला एस्तेर म्हणून हाक मारली, नंतर म्हटले मी तुझ्यामध्ये, आय लिव्ह इन यू, आय लिव्ह इन यू.
2 वेळा म्हणले आईने मी तुझ्यामध्ये मी नवीन होतो, मला काहीच माहित नाही. असं पण आहे की मी कोणाचं ऐकलो, कोणाचा अनुभव बघितलो, काहीच नाही. मला देवाने आतून मला बनवलेलं आहे, साईडला घेऊन. मला प्रेझ अँड वर्शिप पण देवाने शिकवले कसं करायचं, कसं गाणं म्हणायचं, पहिलं कुठलं म्हणायचं, नंतर कुठलं म्हणायचं, बायबल कसं वाचायचं, प्रेयर कसं करायचं. प्रेयर मधून गेल्या थँक्स मी पहिलं स्टार्ट केलेलं. कुठल्याही सेवेला जाऊन येऊ दे, असं कसं पहिला पुढे घेत, एवढा कामं पडायची, एवढे काम असायच्यात, बडबडत वेळ झाला म्हणून रडत असंच रडत बसायचं, थँक्स मी प्रेयर करायची. ही असं झालेलं भांडण नाहीये. हालेलुया नाहीये. फार खाल्ली, फार. बाबाचं वचन म्हणते हा परमेश्वराचा करणी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. मग काय करायचं, स्वतःला पूर्णपणे देवाच्या हातामध्ये समर्पण करा. दुसरी गोष्ट, जेव्हा देव आपल्या जीवनामध्ये काम करत स्वतःला डळू देऊ नका. एक तर स्वतः लढायला जाऊ नका, स्वतःला सिद्ध करून दाखवायला जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट, स्वतःला डळमळू देऊ नका, कमी पडू नका. म्हणजे मला काय होते, काल एका पोरगीचं मी एवढा टायर्ड, दुपारी 1 तासभर पण आहे, 40 मिनिट जर पडलं बेडवर झोपायचं म्हणून. एका मुलीचा फोन आला कर्नाटकामधून. म्हटले माझा हात पे तर कापा, छोटं बाळ आहे त्याला. म्हटलं हात पे तर कापा लागले. म्हटलं का, काय झालं. नाही नवऱ्याशी भांडण झालं, 2 दिवस झालं, ते बोलत नाही आणि मी जेवलेलो नाही. म्हणजे जेवलीस का म्हटलं त्याला. म्हटलं नाही जेवलो. का, कोणी विचारलं नाही जेवलीस का म्हणून. काय म्हणते, कोणी विचारलं, नवरा जेवलं विचारत नाही, सासू विचारत नाही, कोण बोलत नाही. म्हणाले कसलेले तुम्ही लोक. म्हटलं कसले तुम्ही लोक. म्हटलं तू जेवण केलीस तर अख्ख्या घर बसून खाते, तू नाही गेलीस तर, आणि तुला कोण विचारायला लागते जेवलीस का. की पहिला आमच्याकडे दोघीपणा होता असं. मला नाही विचारले. कुठलं कोण विचारत होतं. जेवण वाटलं की यायच्या ती गपागप सुरू. दोघे जरी घरात असलं, नाश्ता करून ताट देऊन आले की तू आणालीस का, तू बसलीस काय, खायलीस काय, खातीस का, कोण विचारत नाही. लई त्रास व्हायचा. आता काय फरक पडत नाही. तुम्ही तिकडे मी हालेलुया. फास्टिंग असलं की काहीतरी खायची. मी पहिलं टोस्ट खा, कुठं काय पडलेलं का, ब्रेड का, काय नाही. आता मनात आलं काहीतरी करून पोहे घेते ते करते का. हालेलुया. लर्न टू लिव्ह. जगायला शिका. किती रडशी लावा दुसऱ्यांसाठी. हिने दिले नाही, हिने केले नाही, हिने बघितले नाही. त्या पोरगीला म्हटलं अगं तू जेवण केलीस मग सगळी खायलात आणि तुला कोण विचारायला पाहिजे जेवलीस का म्हणून. नाही, कोणच बघत नाही, कोणच बोलत नाही. बंद कर म्हटलं, ये सगळे बघतात तुझं पुढे. रडत असले की लई रडवतात, त्रास करून गेले लई त्रास देतात. दया माया कोणाला येत नाही. का हे रोजचं रडक आहे, रोज रडतेला काय बघायचं. रडत थांबले की यशी का थांबले, ही काय रडते आता, काय होते, ही का रडते आता. लई लोकांची तक्रार आहे, सिस्टरकडे जायचं नाही. बरं एक पोरगीचा फोन आला. म्हटलं सिस्टर लई असं काय काय व्हायला होत त्रासाठी. दुसरा एक मोठा दवाखान्यामध्ये स्टॉक नर्स आहे, मेट्रेन आहे. म्हटलं काय तुला प्रेयरला ये ना एकदा दिवस. म्हटलं तर म्हणते नाही हो सिस्टर, नवऱ्याने स्ट्रिक्टली सांगितलंय तू चर्चला जा, कुठल्या पण मीटिंगला जा, तू कुठं पण जा, त्या बाईकडे जायचं. सगळ्यांना त्रास आहे. बरं एका व्यक्तीने मला एवढा मोठा मेसेज, तुमच्याकडे आल्यापासून ती एवढी स्ट्रॉंग झाली. पहिला ती रडकी, घाबरायची, डळमळायची. आता ती रडत नाही, घाबरत नाही, टक्कर देते मला. काय म्हणतात तुमच्या. मी म्हटलं माझ्या घरी बसून सगळं मी गुट्टी पाचते, कडकपणाची गुट्टी पाचते सगळ्यांना. बाबाची माझी गुट्टी. लई लोकांना तक्रार आहे त्या बाईकडे जायचं. भूत पण घाबरतात. हा भूत पण तिकडे जायचं नाही, त्या बाईकडे जायचं नाही, घाबरतात. काय सांगते देवाचं वचन, बी स्ट्रॉंग. वचनाने भर आपल्या दिनचर्या देवाच्या हातामध्ये सोपवून द्या, बिनधास्त राहा. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देव कार्य करणार. आज हे मुली येतात ना मिनिस्ट्री मध्ये, एकेकांना बड्या मला किती अभिमान वाटतो माहिती. काय भित्रे होते बाई सगळे, एक नंबर रडके, बिना जेवता नाकातलं तोंडातलं सगळं.
अशी मुली होती सगळी. लग्नानंतर मुलं झाल्यानंतर ह्या मुलीने शिकल्यात, आज नर्सेत आहेत सगळे, किती स्टाफर्स आहेत. हालेलुया. अभिमान वाटते, किती पगार इम्पॉर्टंट नाही, उभारलं ते इम्पॉर्टंट आहे. हो, थँक्यू डॅडी. येस, बाबाने काहीतरी बोल म्हणून. स्त्रियांना देवाने पुरुषांसाठी गुलाम म्हणून बनवले नाही, मदतगार. हालेलुया. हेल्पर. हेल्पर म्हणजे तू रेशन आणून टाकलास, बाबा मी जेवण करून देतो, हे हेल्पर नाही. हा हेल्पर नाही, मदतगार. आज बायका पुरुषांना टक्कर देऊन उभा आहे की नाही हो? आज जर तुम्ही सर्वे केला 100 कुटुंबांना बघा, 90% बायका घर सांभाळतात. है की नाही? है की नाही? 90% बायका कुटुंब मॅनेज करतात, काम करून मुलांना सांभाळतात, घर सांभाळतात, किंवा माझ्यासारखे असे 1 रुपयाला पुरवतात ते पण कसं तरी. पण असं 90% बायका आता म्हणतात आता मॉडर्न सामान आहे, बायका कामाला जातात. बायका सुरुवातीपासून फील्डवर आहेत. म्हणजे लोकांना अजूनही माहित नाही ना, आता कामाला जातात. आता कुठला हो, डेबोरा एक बाई होती. कोण होती डेबोरा? संदेष्टी. डेबोरा बाई, बालक राजा जो आहे ना, मित्र 1 नंबर, लढाईला जायला, युद्धाला जायला घाबरून बसलेला. बाईला म्हटला तू नाही आलीस तर मी नाही जाणार बाबा युद्धाला. कुठं? हॅलो, बायका चूल आणि मूल करत नव्हते. सुरुवातीपासून बायका फील्डवर आहे. डेबोरा काय केली? डेबोराला म्हटले तू आलीस तरच मी जाणार आहे, तर मम्मीवर नाही तर जाणार नाही. डेबोरा म्हटले मी आई आहे. सेम माझ्यामध्ये ते स्पिरिट आहे ना. मी कधी कुणाला घाबरते, कुठल्या गोष्टीला टक्कर द्यायला मी अजिबात घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही. मला माहिती आहे मी चुकत नाही, मी घाबरत नाही, मी उभा राहते. कुणी असताना माझ्यासमोर कोणाचं वाईट होतं असं मी बघू शकत नाही. डेबोरा काय म्हटले? मी येतो, पण बाबा मी येऊन जर तू जिंकलास, लोक म्हणाल बाईने जिंकून दिली. त्या बायकाने सुरुवातीपासून मागे किचल्यात, सगळी बाईटला बसल्यात आणि म्हणलं पुरुषांना तुम्ही जावा, तुम्ही करा, मी काय पाठी. ह्या लोक डोक्यावर बसल्यात. हा, पहिलं ते शेवटला ते पहिलं शेवटला गेले, मग शेवटला पहिला आलेत ना. हॅलो, पहिले ते शेवटला बसल्यात म्हणून शेवटला पहिले आल्यात. असं नाही की पहिले वाले ढिलं पडले, काय येत नाही फेकून दिले, असं नाहीये. देवाची योजना आहे. डेबोराने काय म्हटले? मी साईडला मी येतो, पण तू करायला पाहिजे. मी तुझ्यासाठी थांबतो तिथं, मी थांबतो तुझ्यासाठी तिकडं, पण तुला करायचंय. नाहीतर काय म्हणणार? बायका बाईने जिंकून दिली असं म्हणणार. बायको सत्य सगळं लिहून ठेवल्यात. किती साक्ष बायबल मध्ये. नीतिसूत्र 31 अध्यायामध्ये काय, ती बाई कोण होती? पहाटे उठत छाक्या घरचं काळजी घ्यायची, कपडे बनवायची, कपडे विकायची, नोकर गरीब सगळ्यांची ती बाई काळजी घ्यायची. कोणी साधे नव्हते. हालेलुया. आमच्या लोकांना म्हणतात आता बायका मॉडर्न चालल्यात, आता गाडी चालवतात, रथ चालवतात बायका. हालेलुया. किती साक्ष हो, किती सिजेरा राजाला कोण मारली? बाईनी. झोपलेला बाबाला मोळ्यानं भोक कसली जमिनीला खिळून टाकले. बायका साधी नाहीत. बायका जरी उभा राहिल्यात, ओ माय गॉड, काय करा नाही. बायबल म्हणते ते कुठली अरिष्ठाला बघून घाबरत नाही. देवानाशी बनवले बायकांना. काय म्हणतात? बाळाला जन्म देणे सोपं काम आहे, सोपं काम आहे. यामध्ये बाई पास होत तर कशात पास होणार नाही हो. पण आमची लोक भित्रे, मला कुठं काय येते, 12 महिने रडक. मी सध्या रडक्या बायकांना मी सपोर्ट करतच नाही, अजिबात नाही. काय लेकरे आज एवढं स्ट्रॉंग, त्यांना पहिले की असला अभिमान वाटते.
आता पण म्हणतात सिस्टर तुम्ही काय सांगाल ते करतो सिस्टर. तुम्ही म्हटला सोडून दे सोडून दे, तुम्ही म्हटला कर केली, मी नाही, माझ्या पुकारात पडणारा बाबाचा शब्द. हालेलुया. घाबरू नका. नवा करारामध्ये आले, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 16 अध्यायामध्ये समुद्राच्या तीरावर लिदिया कपडे जांभळे वस्त्र विकत होती. जांभळे वस्त्र म्हणजे काय? राजांचे कपडे, एकदम रॉयल. कोण बायका कुठे कमी होते हो? हा होते का? आम्ही काय म्हणते, परमेश्वराची नजरेमध्ये अद्भुत आहे. देवाने भक्कम बनवलेला आहे. एक नाजूक मुलगीला देव घेतो, तिचं लग्न करतो, त्याला पोटात बाळ देतो, ते बाळाला बनवतो, ते बाळाला पोसण्याचा कोणाला होत नाही, फक्त त्यालाच होते, फक्त त्या आईलाच होते, बाकी कोणी. मी सपोर्ट घेत, तू एक काम कर, तुला दुखा लागलं ना मला दे, मी 2 दिवस उचलून घेतो. म्हणणार का कोण? हा नवरा म्हणणार का नाही नाही गो तुला पसंत नाही, मी जेवतो बाळाला पौष्टिकता पाठवतो. होते. खूप महत्वाचे वचन बायबल आपल्याला सांगते, फक्त वचनाने भरून राहा, वचनाने भरून राहा. आपल्या दिनचर्या देवाच्या हातामध्ये सोपवून द्या. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार म्हणजे करणार. कधी घाबरायचं नाही, निराश व्हायचं नाही, डळमळायचं नाही. हा पण एक कृत्य चांगलं ठेवा. कधी कुणाची निंदा करू नका, वाईट बोलू नका कुणाला, कुणाची लाचारीवर खेळू नका. पहिली गोष्ट जे देवाच्या भयामध्ये ते त्याला नक्की आशीर्वाद करतो. त्यामध्ये 27 एक वाचूया आणि 37 वाचूया. स्तोत्र 37 मध्ये 27 आणि 37 दोन्ही वाचन वाचूया. थँक्यू जीसस. स्तोत्र 37, 27 आणि 37. हा 27. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. आमेन. काय म्हणतात? वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती हा. कायम. पहिलं काय करा? जे वाईट आहे त्यातून लांब राहा. एखादा शब्द मी दुसऱ्यांना बोलतो, ते आम्हाला बोलले की आम्हाला आवडेल का? कुणी आम्हाला म्हणले की आम्हाला आवडेल का? हे विचार करा. परत सांगतो, सगळं गाण आहे म्हणून आपण गाण व्हायचं नाही. शेणीत दगड टाकला आपलं तोंड गाण होते की नाही? हा सोडून देते गाणे. मला माहित आहे तिथं काहीतरी केलं की माझंच नुकसान होणार आहे, निघून जायचं गपचूप. काय फरक पडते? तुम्हाला एक लक्षात घ्यावं, जे शांत असतात ना ते विक्टोरियस लोक आहेत, बाळणारे नाही. मी बोललो नाही, मी केलं नाही, मी म्हटलं नाही, हे नाहीये. समय मिळाले एवढा होते का तोंडच उडत नाही की. हालेलुया, हालेलुया. ती पेछाप पडली पाहिजे. नेमकं काय चालायच्या डोक्यात? काय तोंड उघडत नाही, काय बोलत नाही. हालेलुया. लक्षात घ्या, बॅटल बिलॉंग्स टू गॉड. म्हणजे अर्थ काय? युद्ध परमेश्वर. तुम्ही शांत राहा. आता मी युद्ध म्हणलं की मी कुठलं काय बॉर्डर मध्ये जाऊन युद्ध करत, ते बॉर्डर नाही हो. तुमच्या जीवनातलं रोजचं युद्ध आहे. रोज काय ना गोष्टी आम्ही फेस करतो ना जीवनामध्ये. आहेत का कोण? मला काही समस्या नाही, छान आहे माझा दिवस, माझं रोजचं जीवन एकदम छान छान. असं कोण आहेत काय? कुठं ना कुठं टक्कर द्यायलाच लागतो. आता घरात शाक टाकले, एका टाकल्याबरोबर तुम्ही हसत गेला तर दुसरा टाकला रुसलेला असतो, या दोघांना तिसरा रुसलेला असते, या सगळ्यांना की हे मेन टाकला रुसलेला असते. कळालं? रियालिटी आहे. सगळी तुम्हाला हांजी हांजी करून करणारे नसतात. काय काय मरून जाणार तुम्ही. यस आहे थोडा दिवस तुझं लगाय छोट. हालेलुया. थोडं सोडून द्यायचं. काय काय लोक मोडी असतात, 4 दिवस लय हसणार, लय दंगा करणार, अचानक तुम्हाला समजलं काय झालंय ना, का रुसलं? सोडून द्यायचं, त्रास करून घ्यायचं नाही. बी अलर्ट. हालेलुया. प्रार्थना करते, सोडून द्यायचं. तर काय म्हणते? वाईटापासून लांब राहा, वाईटाला सोडून द्या. मला सांगताना कोणाला वाईट बोलू नका, वाईट करू नका. कोणी जर असं काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी प्रार्थना करा. म्हणा काहीतरी समस्या आहे बाबांच्या जीवनात, काहीतरी सुरू आहे, त्याच्यावर निंदा पण करू नका, ते तट्टा पण करू नका. जर तुम्ही त्यापासून लांब राहणार ते तुम्हाला नक्की तुमची वस्ती स्थिर करणार. तुम्ही डळमळणार नाही. ते आमच्या काळजी घेणार. 37
37. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, हा, सरळ मनुष्याकडे पहा, शांतीप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. Amen. कुणाचं वंश टिकून राहते? शांतीप्रिय मनुष्याचा. चुकीच्या लोकांकडे बघू नका, चुकीच्या लोकांचे एक्झाम्पल ठेवू नका, चांगल्याकडे बघा, चांगल्या गोष्टीकडे एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा. तुमची वस्ती स्थिर राहणार. वस्ती म्हणजे काय? तुम्ही नुसताना तुमच्या कुटुंब माझ्या लेकरांना असं उभारा आपल्या कुटुंबासाठी की नाही, काही होऊ दे, पडू द्यायचं नाही. आता टक्कर कोणाला देणार? कोणालाच देणार, कारण बांधायचं काम कोणाला दिली? हॅलो बोला, बायकांना दिली. सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते, सद्गुणी पुरुष आपलं घर बांधतो, असं कुठं नाहीये. आहे का कुठं? सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते, सद्गुणी स्त्री आपल्या कुटुंबाला सांभाळते, सद्गुणी स्त्री आपल्या कुटुंबाला वाचवते. तर काय करा? स्ट्रॉंग उभं राहा. मी परत सांगतो, कुणीही माध्यम असं मला रडवण्यासाठी, त्यांनी नाही, सैतान. का सांगते मी तुम्हाला रडू नका? कुणाद्वारेही तुम्हाला रडण्यासारखं परिस्थिती येऊ दे, त्यांनी नाही, त्यांच्या मागे सैतान आहे. पहिला माहित नव्हतं, काय बोलले की रडायची मी, बोलायचीच नाही. मुलं म्हणा मम्मी का आले, मम्मी का आले, मम्मी का आले, तर आगे गडगड रडायची. कधी पण माझा मुलगा आला, काय झालं, सगळे बसले, गेट टुगेदर झाला, असं काहीतरी इमोशन काय तर बोलत बोलत बसला आणि अचानक रडायला लागायची. मग म्हणत मेनोपास, पेरिमेनोपास, काय काय गाणे आहेत ना, मूड अपसेट होतात, मूड अप अँड डाऊन होतात, मूड राग होते. मला मूड काय होत नाही आता. आता ते मूडलाच बांधून बाबा जातात दिवसाने, घे बाबा तुझं तू घे, तुझं चंपट काय पण कर. हालेलुया. बायबल काय सांगते? आम्ही कोण आहे प्रमाणे जाणून घ्या. वाईटाला सोडून दे, चांगल्याला धरून राहा, नीतिमानांकडे बघा, दुर्जनांना बघून झडपडू नका, त्यांना बघून त्यांची साक्षी घेऊ नका. ते किती छान आहे, किती पाप केलं तरी. परवा मी साधू सुंदर सेल्वर संदेश माहित ना तामिळनाडूचे, त्यांनी सांगत असताना मी ऐकले, मी सगळ्या सेवकांना लय मान देतो, मी सगळ्यांचं आहे, मला लय आवडते, मी सगळ्यांचं आहे, सगळ्यांकडून बरेच काही शिकायला मिळतं. काय माहितीये आम्हाला? 1% माहिती आहे आम्हाला. 1% माहिती आहे बायबल मधलं आम्हाला. एवढं खोल आहे ते. एकच वचन तुम्हाला सगळ्यांना दिलं, पेपर दिले, सगळ्यांना लिहून आणा, सगळे वेगवेगळं लिहून आणा, एकच वचन. मग वाचताना मला समजणार ना, बघ याला हे दिली, त्याला हे दिले, सगळ्यांना वेगवेगळं प्रकटीकरण देव देतो. कारण आमचं बाबच तसलं आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे कार्य करणारा देव आहे. असं मागं म्हणजे मिळेल, मग सगळे मागं म्हणजे माझा हात बस म्हणजे देतो, असं सगळ्यांना वाटत नाही. सगळ्यांना वेगवेगळं प्रकटीकरण येणार. आणि त्यांनी एक शब्द बोलत होते, आज श्रीमंत लोक दान डोल मिरवत आहेत. श्रीमंत लोक बघा किती सुखात, बघितले वाटते ना, यांचं चैनी गाड्या बघा, यांची कपडे बघा, यांचं मागे पुढं बघा, हांची बघा, यांचं वाटते की नाही किती सुखात आहेत. आणि बाकीचे लोक, धार्मिक लोक, कोण जेलमध्ये टाकते, कोणाला मारते, कोणाला जाळते, कोणाला रस्त्यावर फेकून द्यायला, कुठल्या बिलीवर बायकाला रेप करायला. काय झालं जगामध्ये? ते बोलले आम्हाला दुःख इथंच आहे, तिथं नाही. धार्मिकांना दुःख इथंच आहे, तिकडं नाही. हे लोक लय सुख करून पाहू दे, तिकडं नुसतं दुःख सुख आहे त्यांचा, इटर्नल सर्वकालिक त्यांचा नाश आहे तिथे अठळ. पण आम्हाला लोकांना तिथं सुखच सुख आहे. म्हणून इथं झालं इकडं तिकडं होते, काही घाबरायचं नाही. हालेलुया. आणि बरोबर आहे ना, किती संकट येऊ दे हो, एक मार्ग आहे. जेवढं त्रासाला तुम्ही फेस करताना एक विचार करा, बाबाच्या खांद्यावर आहे. कुठं आहे? ज्या लोक लई तुम्ही तखून गेला, लई दुःखात चालला नाही, एक लक्षात का, अरे बाबा माझा पाय तर जमिनीवर नाही आहे, बाबाच्या खांद्यावर बसला. खांद्यावर कसं बसवतात बाबा? एक पाय इकडं, एक पाय इकडं, आणि असं धर बस बस खाय. जे कोणी दुःखात चालला, तुम्हाला असं वाटतं मला सहन होत नाही, एक लक्षात घ्या, मी बाबाचा कांदेवर आहे. कुठं? इकडं तिकडं नाही, बाबाचा कांदेवर आहे. बाबा मला वागवत आहे, मग चिंता नाही करायची. हालेलुया. आणि चांगलं करत असताना देव कसं त्यांना प्रसन्न होतो, ते त्यांना कसं आशीर्वादित करतो. एक छोटं एक्झाम्पल बघूया बायबल मधून. काय मला आवडतं, एक 10 मिनिटं मला.
निर्गम पहिला अध्याय, एक्सोडस चॅप्टर 1. ऍक्च्युली त्यामध्ये 7 पासून मला वाचायचं होतं, पण कट करू सारखं वाटायला लागलं, लई लांब आहे. 7 पासून कसं आहे थोडंसं मी समरी सांगते तुम्हाला. निर्गम पहिला अध्याय, एक्सोडस चॅप्टर 1, 7 पासून वाचूया, पटापट वाचूया, थोडा वेळ नाही लागत. वाच. निर्गम पहिला अध्याय 7 पासून पुढे. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. पुढे योसेफाची त्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांना म्हणाला, पहा, या इस्रायलच्या वंशजाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. हे सगळ्यांना माहित आहे. ख्रिस्ती लोक बुद्धिमान आहेत, तुम्ही कुणाला पण विचारा. एक तर म्हणते लोक लय प्रेमळ आहे म्हणतात, लय सुशिक्षित म्हणतात, शिकलेले लोक आहेत आणि लय हुशार आहे. ओके. आणि हे जी दडपण भीती पहिला नाही आता पण आहे जगातल्या लोकांना, सगळी घाबरतात. पुढे. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील. एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील, या देशातून निघून जातील. त्यांनी त्याच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेलीस आणावे या हेतूने त्याच्यापासून बिगाड काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोन व रामसेस ही कोठाराची नगरे बांधली. काय केलं? या संख्येने लोक भरपूर वाढले. आज पण जगामध्ये दहशत हाच आहे. मी म्हटलं ना, जर येशू आले, मी सांगू तुम्हाला 90% लोक उडून जाणार येशू बरोबर. 90% जगामध्ये स्वीकार केलेल्या बिलीवर पेक्षा सिक्रेट बिलीवर्स भरपूर आहेत. भरपूर सिक्रेट बिलीवर्स आहेत. येशूला ज्या ज्या ठिकाणी काय काय केले, क्रॉस उचलायला सिमियोनला बोलवले. कोण तो माणूस होता? प्रवासी जात होता, एक आफ्रिकन माणूस. तो त्या माणसाला बोलवले, म्हटले येशूला क्रॉस उचलून त्याला पडत होते, मग त्याला म्हटलं हातभार लाव. त्यानं ते क्रॉस उचलला येशूचा थोडा वेळ. कबर ज्यानं दिले, कोण होता तो व्यक्ती? मी जाता बसा शांत, उत्तर तुमच्याकडे देणे म्हणलं. कुणाची कबर दिली येशूला? योसेफाची. हो माय गॉड. तो कोण होता माणूस? एक अधिकारी होता. या राजांबरोबर एक अधिकारी होता. त्या लोकांनी येशूसाठी जे स्कीम आखत होते येशूला मारण्यासाठी, तो त्यांना नाकार केला. बायबल वाचताना ना क्लिअर वाचा. येशूला त्या लोकांनी मारण्याची योजना आखत असता त्यांना नाकारला. पण ज्यावेळी येशू मेल्यानंतर पहिला कसं लोक कबर स्वतःची विकत घ्यायचे, तसं त्यानं स्वतःसाठी एक नवीन कबर विकत घेऊन ठेवला होता. मग त्यावेळी त्याने येशूसाठी ती कबर दिली. जो बिद्रा घाबरून साईडला होता, जेव्हा वेळ आले सगळ्यात पुढे येऊन त्याचा कबर त्याने येशूला दिला. जगात तसा लोक भरपूर आहेत, भरपूर लोक आहेत. आतला बायबलमध्ये कॉर्नेलियस कोण होता? पहिला प्रेषित 10 अध्यायामध्ये हा एक शताधिपती होता. हा अविश्वासलेला माणूस होता, अधिकारी होता. त्याने त्याच्या घराण्याने नित्य प्रार्थना करणारे लोक होते, बायबल वाचणारे लोक होते, दान धर्म करणारे लोक होते. जेव्हा देवदूत त्याला काय म्हटले, तुझी प्रार्थना, तू नित्य केलेली प्रार्थना देवासमोर आलेला आहे, तू केलेले दान धर्म देवाच्या नजरेमध्ये आलेला आहे, म्हणून देवाने मला पाठवले, बेत्राकडे जा. हालेलुया. समजलं? कोण होते लोक? आता नाही, पूर्वीपासून असं सिक्रेट बिलीवर्स होते, गुप्तपणे विश्वासणारे लोक होते. आणि आज पण भरपूर लोक आहेत, भरपूर लोक आहेत. मग या ठिकाणी संख्या वाढली म्हणून जगात लोकांना भीती आहे. मग इथं पण मिस्र देशामध्ये काय झालं? संख्या वाढली लोकांची. गेले एकटा माणूस. पहिला किती जण गेले मिस्रला? एकटाच. योसेफाला गुलाम म्हणून विकले. याकोबाच्या मुलग्याला लय लोकांना माहित नाही. एकच याकोबाच्या मुलग्याला मारण्यासाठी म्हणून त्याने खड्ड्यात फेकलं, त्यात इश्माईल लोकांना विकले, त्याने पोतिफराला दिले. मग तो एक माणूस इस्रायलाचा बी तिथं पडला. बाबा काय म्हणतात? जा, फलद्रूप हो, बहुगुणित हो. ही परमेश्वराची करणी आहे.
आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. तू कसं पण जा, पाठवले देवाने एक योजनेने तिकडं, पण तो व्यक्ती ते गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये देवाने एवढी मोठी कार्य केले, संख्येने वाढले. योसेफ गेल्यानंतर त्याची लोक आले, 70 लोक आले त्याच्या घराण्यातले, सगळी आल्या. मग यांची मुलं, यांची हे आबा बाबा, त्यांच्यापेक्षा यांची संख्या वाढत गेली. तिथे झालं ना कन्नानगर तुमचं, तुम्ही गेलात बाजूला, दुसरे वाढले की नाही? हा, तुमच्या डोक्यावर ते बसले की नाही? आता बसलात की नाही? सेम मला तिकडे पण कोरोला भीती वाटली. ह्यांना मी बोलवलं, हे संख्येने वाढायला लागलं तर आमचं काय व्हायचं पुढं? मग ह्या लोकांनी मनामध्ये आता योसेफ मरून गेले, लोक मरून गेले, मग यांचं जनरेशन, यांच्या पिढीला लोक पिडायला लागले. विटाचं काम, जे अवघड काम, कारण त्यांना माहित होतं हे लोक बलवान आहेत, हे दष्टपुष्ट लोक आहेत. अवघड काम इस्रायल लोकांना दिली. पुढे पण जो त्यांनी त्यात दासले, हा, तो ते वाढून बहुगुणित झाले. आमेन. काय झालं? जेवढे यांनी त्रास द्यायचा छळात, तेवढा त्यांनी बहुगुणित होऊन गेले. तुम्हाला जरा छळ केलं की मला जेवण नको, मला प्रार्थना नको, मला काय नको, आता राहू दे, काय होते प्रार्थना करू. अरे बलवान व्हा. संकट आम्हाला बलवान करते, समस्या मला स्ट्रॉंग करते, आम्हाला करण्यासाठी नाही. जेवढं जीवनामध्ये समस्या फेस करताना उभा राहावं कडकासारखं. हालेलुया, हालेलुया. स्ट्रॉंग बनता तुम्ही. बायबलमध्ये मी पीडित झालो, यांना बरं झालं, तुझं नियमशास्त्र मी शिकलो. सुखात राहिलं तर कुठं मरून गेलो असतं, कुठं खड्ड्यात पडून गेलो असतं, काय माहिती. हा, मी आज इथं आहे. येशू माझ्या जीवनात नसता तर मी आता कुठं असतं काय माहिती, मरून गेलो असतं मी तर कधीच. ज्या ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडल्या ना, स्वर्ग लोकी देवाला गौरव मी कधीच गेलो होतो. 27 वर्षात टपक काय माझं लेकराचं जीवन झालं असतं मला माहित नाही. बाबाने पहिले घेतले, म्हटलं ना एक दिवस तुम्हाला सांगते, मेसेज मध्ये सांगितलं होतं. किती लोकांना आठवण आहे मला माहित नाही. आमच्या जीवनात एखाद्या गोष्टी घडण्यापूर्वी ते पहिला आम्हाला घेतो, आम्हाला बनवतो, आम्हाला पहिलं बनवतो. देवाला माहिती आहे, बाळा तू नाही बनलीस आणि या गोष्टी पुढे आलं, तुझं काय होणार, तुझं काय होणार, मला तुझी काळजी आहे. ते आम्हाला पहिलं घेत, आम्हाला बनवतं, मग एक एक अट्टम पुरतं की अट्टम तसं आम्हाला पुस्तक आहे. तर आम्ही नाही बनवलं तर ते पुस्तक तुम्हाला मारते. कळालं? अट्टमची गरज नाही. मी तर देवाचं वचन तेच सांगते की परमेश्वराची एवढी अद्भुत प्रीती आणि कृपा आहे. संकट आलं, समस्या आलं, घाबरू नका. ह्या लोक बलवान होत गेले, अजून वाढत गेले, अजून बलवान होत गेले. पुढे ते वाढून बहुगुणित झाले व त्यांच्या चोहोकडे विस्तार झाला. हा, त्यांना इस्रायल वंशजाचा तिटकारा वाटू लागला. हा, म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने कामे घेऊ लागले. हा. त्यांना मातीचा गाडा व विटा करायला. तिथे सगळं सोडून आपण पुढे जाऊया. मोशेच आधी आहे ना, दाईनी, हे 2 दाईंची साक्ष, तेव्हाच वचन सांगतो. 15 वचन. हा, 2 इब्री सुईणी होत्या. हा, एकीचं नाव शिप्रा व दुसरीचं नाव पुवा. हा. त्यांना मिस्रच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्या जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. बघितलं? संतानावर हमला. मी तुम्हाला लय वेळा सांगतो, आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला हमला आपल्या मुलांवरच होतो, आपल्या मुलांवरच होतो. बायबल काय सांगते, एवढे हे लोक संख्येने वाढायला लागल्यात, बहुगुणित व्हायला, तर ह्या लोकांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आता म्हटलं याची मुलांनाच मारायचं. काय केले? ज्यावेळी बायका डिलिव्हरीसाठी बसल्या त्या खुर्चीवर म्हणे, तिथं काय तर त्याची पद्धत वेगळं, त्या ठिकाणी म्हणल्या जी डिलिव्हरी करणारी बायका यायच्या त्यांना सांगायच्या की मुलगा असला त्या बाळाला मारून टाका, मुलगी असले की राहू द्या. कारण दहशत, भीती, आज पण सैतान घाबरतो तुम्हाला आणि मला, आणि त्याला माहित आपलं वीक पॉइंट काय आहे, आपली मुलं. आपली मुलं सैतान काय करतो, मुलांनाच धरतो.
म्हणाले काय म्हणजे स्ट्रॉंग पाहिजे, प्रभूमध्ये घाबरायचं नाहीये. मग इथे ह्या बायकांनी मला काय म्हटलं, चांगलं करत जावा, देव तुम्हाला स्थिर करणार. परिस्थिती काय पण असलं तुम्ही घाबरू नका. पुढे त्या सुईनी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, हा म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकमाप्रमाणे न करता मुलगी जिवंत राहू दिले. Amen? कोण होते या बायका? देवाची भीती बाळगणारे. आता तुम्हाला इथे एक सिक्रेट सांगायचं. या ठिकाणी ना ह्या बायकांनी कुठले चमत्कार बघितले? हॅलो, पुढच्या पुस्तकातून लोकांनी बघितले, लाल समुद्र देवाने दुर्भागले, मिस्र देशामध्ये तुमच्या देवाने असं काम केले, देवाने वरून काली आले आपल्या लोकांना वाचवण्यासाठी. या सुईने असलं काहीही बघितले नाही. समजलं? मी वाचत होतो, देवबापा म्हटलं काय काय सिक्रेट कसं कसं दाखवतोस देवबापा. मला रिव्हील केलं देवबापाने. मी म्हटलं बघत होतं रात्री मी प्रेयर करत असताना. या बायकांनी काही बघितले नाही देवाचं काम. असं नाही की देवाने लय मोठे मोठे काम केले हे सगळं बघून त्याच्या मनात. राहब कशी आहे, राहबने ऐकली की इस्रायल लोकांसाठी देवाने काय काय केले. या बायकांनी काही सुद्धा बघितले नाही, फक्त ते बायका देवाच्या भयातले होत्या. कोण आपलं जीव एवढं मरणासाठी धोक्यात टाकणार हो? हे माणसाचे हुकूम नाही, राजाचे हुकूम आहे. जे मुलंच नव्हते त्यांना मारून टाका, पण ह्या बायकांनी देवाच्या भयामुळे मारून टाकले नाही. राहब तरी म्हणली होती वेश्या यहोशुआच्या पुस्तकामध्ये, आम्हाला माहिती आहे तुमचा देव तुमच्यासाठी काय काय केले, आम्हाला माहिती तुमचा देव किती महान आहे, आम्हाला माहिती तुमच्या देवाने आमचा हा देश पण तुमच्या हातात देणार. पण ह्या बायकांनी असं काही चिन्ह चमत्कार बघितले नव्हते, काही एवढा मोठा अनुभव त्या बायकांनी घेतले नव्हते, पण आतून चांगलं करण्याचे सिद्ध त्यांनी ठरवले होते, देवाच्या भयामध्ये होते. तुम्ही पण आपल्या जीवनामध्ये ना काहीतरी पाहिजे, लय मोठ्या गोष्टी बघून मी देवाचं भय करतो असं नाही, स्वतःला चांगलं करण्यासाठी सेपरेट करा. काय पण होते मी वाईट करणार नाही, काय पण होते मी कोणाचं वाईट बोलणार नाही, मी वाईट करणार नाही. हालेलुया. पुढे अच्छा, तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीला बोलवून विचारले, हा तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले? मारून टाकले असते की नाही या बायकांना? मारून टाकले असते की नाही? राजाचा हुकुमाविरुद्ध केलं. हा असं का केलं तुम्ही? तुम्हाला काय सांगितले यांचे उत्पाद? मी एक सांगतो तुम्हाला, देवाच्या भयाने बरा असं बुद्धी देतो देव ना बोलायला, समोरच्या व्यक्ती पिक्क पडतात. पिक्क. आता एक तरी भीतीमध्ये काय होतं, माणूस एरबडतो. भीती आले काय होतं, माणूस तो काय बोलू, तू काय करतो असं होतं. पण जे देवाच्या भयामध्ये लोकांना देव बरोबर विस्डम देतो, काय बोलायचं आणि काय बोलायचं. पुढे त्या सुईने फारोला म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकाप्रमाणे नाही, आपा त्या फार जोरदार आहेत आणि सुईन जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रस्तुत होतात. हालेलुया. काय म्हणलं? काय मिश्री सारखा नाजूक कळेतोय त्या, ते एक बलकट आहेत, त्याच्या डिलिव्हरी करते होती, कोणाला समजत पण नाही. हालेलुया. हालेलुया. काय बुद्धी, काय बुद्धी. शब्द बघा, ठरवून बोलत नाही. मी म्हणतोय ना, प्लॅन करून बसू नका. आता असं म्हटलं की तसं काय बोलू, तसं म्हटलं की आता काय बोलू. काय बोलायचं नाही, ठरवायचं नाही. देवाचं वचन म्हणते, तुम्ही फक्त प्रार्थना करून वचनाने भरून राहा, यथाकाली काय बोलावी, कसं उत्तर द्यावी, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो. मला आठवतं जेव्हा मी बिलीव्हर झालो, माझी मुलं त्यावेळी होली क्रॉस मध्ये होती. माझ्या दोन्ही मुली होली क्रॉस मध्ये. माझी स्टेपी त्यावेळी 4थीत होती. नुसतं आम्ही रोमन कॅथलिक ना, फर्स्ट होली कम्युनियन झालो होता. आणि दोन्ही पण मुली शाळेत हुशार, खूप हुशार. मग जेव्हा ती रोमन चर्चला रेग्युलर जायचे, ते कम्युनियन झाल्यानंतर त्यांना दर संडेला जायला लागायचं. आम्ही कधी चर्च पेक्षा आम्हाला माहितीच नाही ना. लग्नानंतर कुठं काय, क्रिसमसला फक्त न्यायच्या कुटुंबाच्या बाहेर ग्राउंडमध्ये निघून यायचं केक खाऊन. पण मुली रेग्युलर त्यांना चर्चला जायला लागायचं. नंतर रोमन कॅथलिक कम्युनियन, होली कम्युनियन मध्ये हे असल्या कारणाने. आणि त्यानंतर 98 साली मी बिलीव्हर झालो. आणि मला वाटतं मी बिलीव्हर होण्याच्या आधी 2 महिन्याच्या आधीच माझ्या मुलगीचा हे झालं होता, म्हणजे फर्स्ट होली कम्युनियन. 1 महिन्याने झालं.
ऑक्टोबरमध्ये माझंच तारण झालं, नोव्हेंबरमध्ये त्याचं कमिनियन झालं. मग त्यानंतर आम्हाला माहित नव्हतं तेव्हा मला, आणि कमिनियन झालं. त्यांना छोट्या मुलांना पांढरे कपडे घालून देतात ना रोमन कॅथलिकमध्ये, ते झालं. त्यानंतर जसं मी प्रभूमध्ये आलो, 99 मध्ये मी वाढत असताना मग हळूहळू मुलं माझी कमिनियनला घ्यायला, म्हणजे फर्स्ट वर घ्यायला सगळं थोडंसं कमी झालं. 99 मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला, आमचा ऍक्सिडेंट झाला. त्यातून आम्ही वाचलो. मग आम्ही 2000 मध्ये स्ट्रॉंग बिलीव्हर झालो पूर्णपणे. 2000 मार्च मध्ये ब्रदरांचा बाप्तिस्मा झाला, आम्ही पूर्ण बिलीव्हर झालो, पूर्ण घर. आणि त्यानंतर आम्ही मुलगी चर्चला जायची, ते कम्युनियनला जायचं सगळं बंद केलं. ते चर्चला जायचं आम्ही बंद केलं. आम्ही दुसऱ्या चर्चला, बिलीव्हर चर्चला जायला लागलो. मग एक दिवस ते सिस्टर मला बोलवले. तेव्हा मला आठवतो सोपं माझी बाळ होती, छोटी बाळ होती, बेबी होती. आणि मला शाळेत टीचरने बोलवली, प्रिन्सिपल बोलवली होली क्रॉसमध्ये. मला म्हटले बोलवून, सगळ्यांना माहित होतं आमचं एवढा मोठा ऍक्सिडेंट झालं, मरण वाचलो आम्ही, सगळं त्यांना माहित होतं स्कूलमध्ये. मला बोलले, मला अनिरूप आला. मला मी घरी बसलो, मी प्रेयर केलं आणि गेलो. मग मला म्हटले, तुला काय वाटते, देवाने तुम्हाला जीवन दिली, एवढा मोठा ऍक्सिडेंट मध्ये वाचवला, तुम्ही देवाला विसरला होय? मला म्हटले पहिलं शब्द. मी म्हटलं सिस्टर आम्ही विसरलेलो नाही. म्हटलं खरं देवाला जाणून घेतलं, खरं देवाला जाणून घेतलं, विसरलेलं नाहीये. हो, यू आर नॉट कमिंग टू द चर्च, वेअर आर यू गोइंग, व्हॉट यू डुईंग, असं सगळं बडबडायला बोलल्या. म्हटलं नाही सिस्टर, म्हटलं आम्ही चर्चला जातो, म्हटलं रेग्युलर चर्चला जातो. नाही कधी दिसला नाही ते, मी चर्चमध्ये मी शोधत असतो. मला म्हटलं इकडे नाही, म्हटलं दुसऱ्याकडे, पिसळी बाई. एवढा राग आला त्या बाईला, पिसळली. मला म्हटले काय, आमचं चर्च वाईट आहे, इकडे तू येते, दुसरं कुठं कुठं जातेस? मी छोटी एवढीशी. मी म्हटलं नाही सिस्टर, म्हटलं असं एक चर्च आहे, तिकडे आम्ही जातो. आम्ही बिलीव्हर झालो, बायबल वाचतो. रोमन कॅथलिक लोकांना बिलीव्हर म्हटलं की लय राहतो. आम्ही म्हटलं मी बिलीव्हर झाला, आम्ही चर्चला जातो दुसऱ्याकडे, असं सगळं बोललो. त्यांना एवढा राग आला. मग मला म्हटले का, तुला कोण सांगितलंय? देवाने सांगितले. देव तुझ्याशी बोलतो काय? यस मला बोलतो देव बाप्पा. मग आता इकडे तुला बोललात काय? हो. देवाने काय सांगितलंय? म्हटलं आणि मी घरी खरं प्रेयर करून गेलो. म्हटलं देव बाप्पा काय सांगू? देवाने म्हटलं तू जा गप्प बस, काय बोलतो ते मी तुला बोलतो. म्हटलं गेलो. म्हटलं काय सांगितलं? हो म्हटलं प्रेयर करून आलो. म्हटलं काय सांगितलं? म्हटलं देव बाप्पा म्हटलं तू जाऊन बस, काय बोलायचं मी बोलतो, तू शांत राहा. घाबरली सिस्टर, पूर्ण घाबरले. बॅकअप आता काय मी सांगणार ना जाऊया ना कुठंच. म्हटले दीपक तुझ्या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकतो. काय म्हटले? तुम्ही रोमन कॅथलिक म्हणून आम्ही तुम्हाला या स्कूलमध्ये ऍडमिशन दिलेलं आहे, दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकतो. नको नको, सॉरी सॉरी, येतो. काही बोललो नाही, काही बोललो नाही. एकच म्हटलं, लेट गॉड्स विल बी डन. देवाची इच्छा पूर्ण होऊ दे. छोटी victory एक नंबर. बाबा म्हटलं देवाची इच्छा, म्हटलं जर देवाची इच्छा माझी मुलं या शाळेत शिकावी, शिकते, नाहीतर काढून टाका. आलो घरी, वाद वाटलेत घरात माझ्या बरोबर. काय सांगून आलीस, काय करून आलीस, असं सांगून आलं. आता पण बोलत होत ना लोक, पूजाला जेवायला या का? मी पटकन म्हणतो आम्हाला चालत नाही. हे ना टाळमटाळ, मला नाही. स्टँड फर्म, घाबरायचं कशाला? मिनिस्टर आमच्या बिल्डिंग मध्ये पूजा होती, सकाळ संध्याकाळ माणूस फिरायला लागलेत. मी नव्हतं घरात. संध्याकाळी त्याला गिफ्टकडे येऊन बहिणी 4 वेळा तुमच्या दारात आलेलो हो, जेवायला या की प्रसाद. खात नाही. काय म्हटलं? खात नाही, आम्हाला चालत नाही. खात नाही म्हणे. मग दुसरं त्यांना वाटलं ना की या बाईची घंटी वाजली वाटतं म्हणून खात नाही. म्हटलं आम्हाला चालत नाही. हालेलुया. त्या बाईला डायरेक्ट म्हटलं नाही, म्हटलं आम्हाला असंच आहे. म्हटलं काय देवाची इच्छा ते होऊ दे. देवाचा करणी अद्भुत आहे. त्या शाळेमध्ये माझ्या दोन्ही लेकरं शिकल्या, 90% घेऊन टॉपर्स आले स्कूलमध्ये. हालेलुया. लई धमकी दिल्यात, काढून टाकतो, हे टाकतो, पण माझ्या लेकरांना खूप त्रास दिला त्या लोकांनी. त्या अभ्यासामध्ये जिथे त्यांनी लिखाण असं तिथे ते टॉपर झाल्यात. जे प्रॅक्टिकल मार्क्स स्कूल पासून मिळाले सगळीकडे त्यांना काट करून कमी करायचे. इतकी पार्शालिटी केल्या, रडवल्यात माझ्या दोन्ही लेकरांना. पण मुली माझी घाबरल्यात, टक्कर दिल्यात उभा राहून. तेव्हा बेस्ट आउट ऑफ 5 नव्हतं, काय नव्हतं. आणि अवघ्या स्कूलमध्ये माझं दोन्ही मुलं बिन ट्युशनची मुलं होते.
कुठलं कोचिंग क्लासेस नाही, कुठलं ट्युशन नाही. हे प्रभू डॉक्टर आहेत ना, त्यांची मुलगी माझ्या स्टेफीचे क्लासमेट आहे. त्यांच्या वर्गामध्ये सगळे हे एवढी टक्कर दिल्यात माझी मुलं, नाही घाबरल्यात, उभारल्यात, टॉपर झाल्या. त्या दिवसांमध्ये 90% काढून दोन्ही लेकरं माझे पास आउट झाले. ते महान आहे. हालेलुया. हे बायकांनी परिस्थिती बघून केल्या नाहीत, अजिबात घाबरल्या नाहीत. त्यांना बुद्धीनं भरलेलं म्हणल्यात, ह्या बायका तुमच्यासारख्या नाजूकणी नाही आहेत, मिश्री बायका लय हुशार आहे. हालेलुया. वेळ नाही आहे. तिथं पुढे तुम्ही वाचला 21 वचन एवढं वाचूया. 21:21. त्या सुईनी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, हा. म्हणून त्यांनी त्याची घराणी स्थापित केली. हालेलुया. मगाशी काय बघितलं? तुम्ही वाईटापासून लांब राहा, चांगलं करा, ते तुम्हाला स्थिर करेल. या बायकाने देवाचे भय धरून ह्या लोकांना वाचवल्या. देवबापाने त्याच्या घराण्याला स्थापना केली. आम्हाला माहित नाही प्रिय, आम्ही काय करायला लागलो, कुठं करायला लागलो, पण देव नोंद करत असतो. आम्ही बोललेले एक शब्द पण देवाकडे रेकॉर्ड होत असतो. असं विचार करू नका मी काहीतरी बोललो, काहीतरी केलो, काही माहित नाहीये. एक शब्दाचा जाड जडती द्यायची आहे. कवी काय म्हणतो? तुझ्या मुखातून पडलेल्या शब्दाप्रमाणे मी तुझी न्यायनिवाडा करतो. काय न्यायनिवाडा होणार आहे? आमचं कृत्य. मेल्यानंतर काय आम्ही घेऊन जाणार आहे? आमचं कृत्य, आमचं ऍक्शन्स. आम्ही कसं बोललो, आम्ही कसं राहिलो, काय केलं हेच जाणार आहे. स्वर्गामध्ये स्मरणवय आहे. मला की 3:16 वाचली, आपण प्रे करूया. मला की 3:16. जीसस. मला की 3:16. हा. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांना बोलले. ते परमेश्वराचे कान ठेवून ऐकले. परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नावाचे चिंतन करणारे त्याचे स्मरणवही त्याच्या समोर लिहिण्यात आले. हालेलुया. जेव्हा आम्ही एकमेकांशी बोलतो, रेकॉर्ड होत असतो वरती. काय होतं? सगळं स्मरणवयामध्ये नोंद. एंजल्स आहेत त्यासाठी स्पेशल काम करायला. देवाच्या भय धरणारे लोक एकमेकांशी बोलणारं पुस्तक आहे, बाकी जगाचे लोक नाही. बुक ऑफ रिमेम्बरन्स. देवाची मुलं एकमेकांशी बोलत. तुम्ही जर एन्करेजमेंट बोलला, एकमेकांना सात्वन केला, एकमेकांना तुम्ही आधार दिला, त्याची नोंद तिकडे होते. त्याचं प्रतिफळ तुम्हाला तुमच्या मुलांना मिळणार. जर तुम्ही काय पण करू लागला, एखाद्या व्यक्तीला लाचारीपणा बघू, कसं पण केलं, काय पण केलं, ते पण बघतो. विचार करा, मी परत सांगतो, फिरून फिरून येते मुलांकडं. जर आम्ही चांगलं केलं, आमच्या मुलांचं चांगलं होणार. आम्ही वाईट केलं तर आमच्या मुलांचं वाईट होणार. काय आम्ही करतो तिकडच आहे पॉइंट. मुलांना मारून टाका. म्हणजे संतती वाढत आहे, मुलांना मारून टाका. कोशाच्या 6 मध्ये देवाने काय म्हटलं? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. तुम्ही माझा वचनाचा अवेअर करता, तुम्ही माझ्या वचनाला विसरता, मला विसरता, मी तुमच्या मुलांना विसरता. काय म्हणतात? काय पण करा, आई बाप काय करते मुलांवर. बायबल म्हणते परमेश्वराचा कर्मी आहे, आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. हालेलुया. स्तोत्र 118:23. स्तोत्र 118:23. हा. ही परमेश्वराची कर्मी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. हालेलुया. ही परमेश्वराची कर्मी आहे, आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराची कर्मी हाच आहे. चांगलं करा, आनंदाने जगा, रुसणं पुसणं बंद करा, टोमणं मारायचं बंद करा, टोळटोळी काय करायचं बंद करा, चांगलं करा, चांगलं वाटत राहा, जिओर जीव जगा आणि दुसऱ्यांना जगू दे. हालेलुया. काळजी करायचं नाही, मला काय म्हणत नाही, मला असं तसं काय बोलायचं नाही, आरामात जगा, बिंदास राहा. परत सांगतो, प्रभू मला जीवन खूप आनंदाचं जीवन आहे, मोकळीचे जीवन आहे. बंधनात राहू नका. परत मला जेवले का विचारलं नाही, मला झोपले का विचारलं नाही, बरं नाही, औषध आणले का विचारले नाही, दवाखाना नेऊ का विचारलं नाही. बंद करा. बरं वाटत नाही, उठायचं, दारात रिक्षा बोलायचं, जायचं. गाडी नाही, कोण बघत नाही. हॅलो, बंद करा सगळ्या गोष्टी. बी स्ट्रॉंग, पूर्णपणे स्ट्रॉंग व्हा सगळ्या गोष्टी. जेवण केलं, सगळे जेवायला, तुम्ही पण वाढून घे, बसा जेवा. तुम्ही जेव्हा मी भांडी घासतो, उरले की जेवता, नाही तर सगळे मला बोलायला रडतात. जेवण करून आणून ठेवलं, स्वतःच ताट घ्यायचं, वाढायचं, बसून जेवायचं. लोक म्हणाले काय एवढी निर्लज्ज झाली, पहिला काय लागले झालो.
जेवायला झालं, ताट झालं. काय आमच्या बायकांना भांडी कसं टेन्शन आहे बाबा. कोविड आहे, कोविड या लोकांसाठी हे भांडी घासायची. झालं जेवलं, ग्लास द्या, भांडी द्या. मला माहित नाही काय असतं. तुम्हाला वाटत असेल ह्या गोष्टी चांगल्या, अजिबात चांगलं नाही आहे. हे स्पिरिट आहे, वाईट आत्मे आहेत. लय लोकांना माहित नाही. वेळ तरी झालं. सोलापूर मधून माझ्याकडे एक मुलगी यायची, अश्विनी म्हणून. ती वकील होती. आत्ताच गोष्ट नाही ती, जेव्हा मी सुरुवातीला सायपार्क मध्ये होतो ना तेव्हा टाइम झाला आमच्या घरात होतो तेव्हा. ती मुलगी वकील होती. त्यांच्या घरी त्यांच्या आईला त्यांनी 3 का 4 मुली होत्या. मम्मी पप्पा. सोलापूरमध्ये राजवाडा असतो ना त्याचा, जुनं घर, तसला मोठा वाडा होता त्यांचा. त्याच्या आईला एक सवय होता, कोणी बाहेरून आले, आंघोळ कर प्लीज, आंघोळ कर म्हणायची. कोणी पण बाहेरून आले, आंघोळ कर, पहिला आंघोळ करून यायचं, आंघोळ करते. कोविड नव्हतं बघ, मागाशी होऊन गेलं. काय पण असू दे, बाथरूमला जाऊन आले, वॉशरूमला जाऊन आले, आंघोळ करून कपडे बदलले. अशी त्या बाई पिढ्याची मुली मोठी झाल्यात. एक मुलगी तर कोल्हापूरमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती, ही वकील होती कोल्हापूरमध्ये. त्या आल्या. शेवटी फॅमिलीने एक डिसाईड केलं, या बाईला उचलून एका खोली बघितली, त्या बाईला उचलून त्या घरात ठेवली. तू राहा बाई. ते गाणं स्पिरिट आहे. यांना वाटतं मी लई स्वच्छ आहे. तुम्ही स्वच्छ नाही, ते गाणं स्पिरिट तुमच्यात आहे. हालेलुया. तसंच काय लोकांना भांडी काय जेवण ठेवा, पण देवा भांडी कसं पाहिजे. बदला. परमेश्वराच्या कन्या महान आहे आमच्या नजरेमध्ये. ते बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे कार्य करणारा देव आहे. वचनाने बरा, वचनाने जगा, भट्टापासून लांब राहा, सुईने जगा चांगलं करा. ओव्हरऑल समरी ऑफ द मेसेज. गॉड ब्लेस यू. प्रे करूया. ओके. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. Thank you, Lord Almighty, glory, Father, praise and worship you, God. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Lord Almighty, glory, Father. Praise you, my Lord Almighty, glory. धन्यवाद. आभारी बाबा. Thank you, my God Almighty, glory, Father, Lord. Thank you, Jesus. महिमा करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना करते हैं. महिमा करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना करते हैं. तू शक्तिमान अब काम करता है, नहीं तेरे जैसा कोई, नहीं तेरे जैसा कोई. तू शक्तिमान अब काम करता है, नहीं तेरे जैसा कोई, नहीं तेरे जैसा कोई. For you are great, you do miracles so great, there is no one else like you, there is no one else like you. For you are great, you do miracles so great, there is no one else like you, there is no one else like you. तेरे जैसा कोई नहीं, यीशु तेरे जैसा कोई नहीं. Thank you, Lord. Thank you, Jesus. Amen. होय बाबा. स्तोत्र 138 प्रमाणे बाबा, ही परमेश्वराची करणी आहे. आमच्या नजरेमध्ये अद्भुत आहे. आम्हीच एक अद्भुत आहे राजा. आम्हाला दुसरं कोणाचं बघायचं नाही राजा. आम्हीच एक अद्भुत आहे बाबा. आमच्या जीवनामध्ये काय तुमची करणीसाठी कोटी कोटी धन्यवाद बाबा. Thank you, Lord.
जे काम तुम्ही आमच्या जीवनामध्ये केला बाबा, अवर्णनीय कृत्याबद्दल धन्यवाद जय. धन्यवाद बाबा, धन्यवाद. मनास तुम्ही स्पष्टपणे म्हणता, सत्य तुम्ही माझं वचनाने बरा, तुमचं दिनचर्या माझ्याजवळ समर्पण करा, मी बघून घेतो, मी बघून घेतो. तुम्ही कुणाशी लढायची काम नाही, कुणाला उत्तर द्यायची काम नाहीये. तुम्ही आनंदाने जगा, तुम्ही आनंदाने जगा. होय बाबा, वाईटापासून लांब राहावे, बरं जे आहे त्याला आम्ही चिटकून राहावे बाबा. चांगलं तुम्ही आहे येशू, चांगलं तुम्ही आहे बाबा. तुमच्याने आम्ही भरून राहावी, तुमचा गौरव करावी, यासाठी तुम्ही कृपा सहाय्याने मदत करा. दसऱ्याला प्रत्येक लेखाना प्रवेशाच्या नावाने मी ब्लेस करत. आय ब्लेस एव्हरीवन इन जीसस नेम. डॅडी, या व्हिडिओ कुणापर्यंत ही जाऊ दे बाबा, प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा, आशीर्वादित करा. वचन समजून घेण्यासाठी कृपा करा बाबा, कृपा करा राजा. कुठलीही समस्या होऊ दे बाबा, जेव्हा मी वचनाने भरून असतो, तुमचा आत्मा मला चालवतो राजा. तुमच्या आत्मा मला बुद्धी ज्ञान देतो. आम्ही काय बोलावं, कसं बोलावं, काय करावा, तुम्ही आम्हाला शिकवता बाबा. म्हणून काय तुमच्या आत्मेमध्ये भरून ठेवा राजा. आणि विशेष करून जे चांगलं आहे त्याची निवड करून राहण्यासाठी सहाय्याने मदत करा. आता तुमच्या चांगल्याची निवड करा. तुमची वस्ती मी स्थापना करेन ते राखीन. तुमच्या लेकरांना मी आशीर्वादित करेन म्हणलेला देवा, तुम्ही आमच्या लेकरांना ब्लेस करा येशू, ब्लेस करा बाबा. जो सैतान आमच्या संततीची मागे लागलेला आहे, त्याचा कृत्य मी येशूच्या नावाने नष्ट करून टाकत आहे. स्पर्श करा प्रत्येकाच्या लेकरांना बाबा, प्रत्येक लेकरांना तुम्ही स्पर्श करा, स्थिर करा तुझ्यामध्ये बाबा. कोणी डळमळू नये राजा. आणि बाबा, मिस्री लोकांनी बाबा ज्यावेळी इस्रायल लोकांना त्रास देत होते, जेवढं ते त्रास देत होते तेवढे हे लोक बलखट होत होते, बखम होत होते. जसा प्रत्येकाला तुझ्यामध्ये स्थिर कर. कोणी डळमळू नये राजा, डळमळू नये बाबा. एकटे नाही, माझा बाप माझ्यामध्ये आहे. या विश्वासाने जगण्यासाठी तुम्ही कृपा सहाय्याने मदत करा. पुन्हा एक आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही पुन्हा एक वर चालवला, पुन्हा एक वेगळा मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिला. आपलं धन्यवाद करून मग प्रत्येकाने तुमच्या हातामध्ये समर्पण करू. डॅडी, होली स्पिरिट, तुम्ही प्रत्येकाला प्रार्थना कशी करावी, कशासाठी करावी, तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही चालवा म्हणून सर्वांना ब्लडच्या काल सील करून येशूच्या नावाने मागते म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू डॅडी. लावी वर्शिप सर्वांना प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. व्हिडिओ बघा, शेअर करा, लोकांना दाखवा, लोकांना बोला. तुम्ही बघा, लय लोक बघत नाहीये बघा. अजून मी परवा पण विचारलं, काय लोकांना अजून सबस्क्राईब मी केलं म्हणून मी स्वतः म्हणून काहीच नाही. हालेलुया करा, कारण त्यामुळे परत सांगतो, लोकांसाठी एक आशीर्वाद आहे. गॉड ब्लेस यू ऑल.